जस्ट प्लीज कन्फर्म करा, मी स्क्रीन शेअर करतोय माझी. आय होप की सगळ्यांना स्क्रीन व्हिजिबल आहे माझी, बरोबर? ठीक आहे. तर ज्या गोष्टीसाठी काय म्हणतात त्याला, मी सिम्पली जेएसपी मध्ये ज्या गोष्टी करू शकतो त्याच्याऐवजी मी सर्व्हलेटचा वापर करतो. म्हणजे कसं आहे, आपल्याला एक स्टेप पुढे जाता येईल. ठीक आहे. कारण जेएसपीचा प्रोजेक्ट तर आपण घेतलाय, जीडीबीसीचा कॉन्सेप्ट वापरण्यासाठी मी सिम्पली सर्व्हलेटचा वापरच करणार आहे. त्यासाठी मला फक्त काय करावं लागेल, प्रोजेक्ट बनवताना पुन्हा मी क्रिएट अ डायनॅमिक वेब प्रोजेक्ट म्हणेल. फाईल मधनं पण मी घेऊ शकतो न्यू प्रोजेक्ट. त्यातनं इथे वेब ऑप्शन म्हणून सर्च करायचं आहे. त्यातनं डायनॅमिक वेब प्रोजेक्ट. नेक्स्ट. पुन्हा जसं आपण सुरुवातीला प्रोजेक्ट बनवला होता त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी. प्रोजेक्टचं नाव इथे जसं मी ते एक्झाम्पल देतो, जीडीबीसी सर्वलेट एक्झाम्पल. ओके. मी पूर्ण नाव दिलं माझ्या प्रोजेक्टला, काय नाव द्यायचं ते सध्या. किंवा सिम्पली आपण त्याला थोडंसं वेगळं करूया, जीडीबीसी हायफन क्रड. एक 2-3 एक्झाम्पल घेऊ फक्त, जास्त नाही. कारण आपल्याला पुन्हा स्प्रिंग बूटला पण वेळ द्यायचा आहे. आणि आजच्या सेशन मध्ये मी बुटस्ट्रॅपचा यूज कसा करायचा मी ते पण सांगणार आहे. ओके. याला मी न्यू एन्व्हायरमेंट निवडतोय, पुन्हा न्यू टार्गेट एन्व्हायरमेंट. व्हर्जन निवडतोय 9, जे आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या. नेक्स्ट. इन्स्टॉलेशन डिरेक्टरी जी आपण मागे निवडली होती. ठीक आहे, जिथे तुमचं टॉमकॅट तुम्ही एक्सट्रॅक्ट करून ठेवले ते. त्यानंतर डायनॅमिक वेब मॉड्यूल तुम्ही 2.0 2 वगैरे घेऊ शकता. जो लेटेस्ट आहे तो घेता तर अजून चांगलं. ठीक आहे. नेक्स्ट. जावा फोल्डर, क्लासेस, फाइल्स, लोकेशन, वेब एक्सएमएल ची डिस्क्रिप्टर पण घेऊन टाकतो. याला क्रिएट केलं. आता जोपर्यंत क्रिएट होतोय प्रोजेक्ट तोपर्यंत मी जस्ट काय म्हणतात त्याला, होतंय अजून त्याला बिल्डअप. तोपर्यंत मी जस्ट एक आयडिया क्लिअर लक्षात घेतो की मला काय काय करायचंय. एक सिम्पली आपण एक काम करू शकतो. आपण जे एक्झाम्पल घेत होतो ना, रजिस्ट्रेशन, लॉग इन वगैरे प्रकार, युजरचा, एम्प्लॉईचा डाटा ऍड करणे, एडिट करणे, तसं आपण घेतलं होतं मागे. त्यापैकीच मी तसं वापरतो. पण सध्या मला काय काय करणं आहे, तर मला सध्या सगळ्यात पहिल्यांदा काय काय गोष्टींची गरज आहे मी ते पण सांगू इच्छितो. आता सध्या जोपर्यंत सर्व्हर अडॅप्टर क्रिएट होतोय तोपर्यंतची गोष्ट, आपल्याला JDBC चे काही ड्रायव्हर्स लागतील. ओके. सो JDBC चे ड्रायव्हर आपल्याला लागणार आहेत. त्यासाठी JDBC चे ड्रायव्हर ऍड करून घेऊया. गुगल व्हिजिट करतो मी. गुगल. त्यानंतर ठीक आहे. अं, इथं काय पाहिजे होतं आपल्याला, माय एसक्यूएल JDBC ड्रायव्हर्स. ओके. तर आपण मागे डाउनलोड केलेले असतील, नसतील तर मी पुन्हा याची एक लिंक शेअर करेल तुम्हाला. ओके. माय एसक्यूएल ड्रायव्हर साठी ऑपरेटिंग सिस्टीम यात तुम्ही कोणताही निवडू शकता ऍट प्रेझेंट, कारण तसंही तो जार वरतीच काम करणार आहे. ठीक आहे. सो मी निवडताना सध्या प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणतोय. आणि इथे झिप फाईल दिसते बघा, आर्काइव्ह. ओके. त्याला डाउनलोड केलं मी. कंटिन्यू. नो थँक्स, जस्ट स्टार्ट माय डाउनलोड्स. इथे फाईल डाउनलोड झाली झिप मध्ये. होस तर थांबतोय सध्या मी, एकदा कन्फर्म झालं की मग आपण वर्किंगला जाऊया.
प्रोजेक्ट क्रिएट झालाय का? याने पण फारच वेळ घेतला, एवढा वेळ नाही लागला पाहिजे. ठीक आहे, काय रिपॉझिटरीज वगैरे डाउनलोड करत असावा मे बी. त्याला लागेल तो वेळ घेऊन देऊ. तोपर्यंत आपल्याकडे काय काय रेडी झाले ते आपण बघून घेऊया. वेब आयएनएफ मध्ये वेब एक्सएमएल आहे, लीप फोल्डर आहे. आता आपल्याला ऍक्च्युली वर्किंग कुठे आहे? ही जी डाउनलोड झालेली झिप फाईल आहे, या झिप फाईलला मायएसक्यूएल कनेक्टरला मी जस्ट ओपन करतोय, म्हणजे काय करतोय, एक्सट्रॅक्ट करतोय. ठीक आहे, याला एक्सट्रॅक्ट केलं मी कुठेतरी डाउनलोड फोल्डर किंवा अजून एखाद्या ठिकाणी जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथे. आणि त्यातनं फक्त मायएसक्यूएल ची जार फाईल आपल्याला कॉपी करायची. ऍक्च्युली तुम्ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हटलंय ना, तर त्याला काय केलं, मला पूर्णच्या पूर्ण दिलं असेल हा. मला फक्त बघायचं की माझ्या कामाची गोष्ट त्यात आहे का. मला त्यात जार फाईल हवी आहे फक्त, ही वाली मायएसक्यूएल कनेक्टर जे 8.3. ओके, तर ही फाईल फक्त काय करायची, आपल्याला कॉपी करून घ्यायची. सोर्स मध्ये काय आहे, तुमच्या पूर्ण फाईल्स आहेत. तुम्ही स्वतः तुमच्या वेब काय त्याला प्लॅटफॉर्म साठी, म्हणजे तुम्ही लिनक्स वापरता, विंडोज वापरता, मॅक वापरता, अँड्रॉइड वापरता, किंवा अजून काही जे तुम्हाला वापरता येत असेल, तुम्ही तिथला वापर करून, त्याचा वापर करून गरजेप्रमाणे डिप्लॉय करू शकता. आणि तिथे पुन्हा काय होईल, त्याची जार फाईल तयार होईल. ठीक आहे, त्या सोर्स फाईल मध्ये सगळ्या क्लासेस असतील तुमचे, बिल्ड फाईल, जनरेटेड फाईल्स, जनरेटेड क्लासेस, मायएसक्यूएल च्या लायब्ररीज वगैरे सगळं. ठीक आहे, तिथून तुम्हाला सगळं काही हँडल करता येतं. आणि नॉर्मली वर्किंग करायचं असेल तर सिम्पली ही जार फाईल फक्त उचलायची. याला कॉपी केलं मी. ठीक आहे, तिथून कॉपी करतो हवं तर, आणि आपल्या इक्लिप्स मध्ये जाऊन ह्या लिब मध्ये फक्त पेस्ट करायची. म्हणजे ऍक्च्युली हे कन्फिगरेशन होऊन गेलं, मला याच्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नाही पडणार. ठीक आहे, बऱ्याचदा काय होतं, ह्या लिब वरती जावं लागतं राईट क्लिक मध्ये, इथे बिल्ड पाथ म्हणावं लागतं, बिल्ड पाथ कॉन्फिगरेशन मध्ये जावं लागतं. मग पुन्हा तुमची एखादी फाईल कॉपी करण्यासाठी, ऍड करण्यासाठी तिथनं ऍड करावी लागते तुम्हाला. सिम्पल म्हणजे असं काही करण्याची गरज नाहीये, म्हणजे माझ्याच माहितीच मी सिम्पली काय केलं, कॉपी केलं, डायरेक्टली ह्या लिब मध्ये आणून ते पेस्ट केलं. ठीक आहे, तो लायब्ररी फाईल त्याला जार फाईल मध्ये ऍड करून घेतली. आता जर समजा मी कदाचित कदाचित जर मी ही जार फाईल चुकीची घेतली असेल, तर मला ते तसंही एक्सेप्शन एरर थ्रो करणारच आहे. ठीक आहे, त्यामुळे मला त्याचा काही सध्या इश्यू नाहीये. एरर आला तरी काही प्रॉब्लेम नाही मला. आता वेब ऍप्स मध्ये मला एक फाईल बनवायची आहे, जेएसपी फाईल. मी जेएसपी फाईल दरवेळेस मुद्दाम घेतोय कारण हॅलो जावा सर. पेजेस. येस, बोला. सर, हे सेशन रेकॉर्ड करताय ना तुम्ही? हो, करतोय करतोय. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे आम्हाला नंतर सोपं अजून एकदा प्रॅक्टिस साठी सोपं जाईल. येस येस येस, नाही मी सेशन रेकॉर्ड ऑलरेडी स्टार्ट केले बघा. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सर. येस. तर मी सांगत होतो की मी मुद्दामून प्रत्येक वेळेस सेशन मध्ये आपल्या जेएसपी फाईल बनवतोय. सिम्पली एचटीएमएल फाईल पण घेऊ शकतो, बट मला जेएसपी फाईलच का घ्यायचंय, कारण जावाचे प्रोजेक्ट आहेत, तर सिम्पल एचटीएमएल फाईल घेण्यात काही अर्थ नाही. तुम्ही घेऊ शकत नाही असं म्हणत नाही, तुम्ही सिम्पल एचटीएमएल फाईल घेऊ शकता, पण कधी फक्त तुम्ही इन्सर्ट करताना तुम्हाला जर डाटा सिलेक्ट करायचा असेल, किंवा तुम्हाला किंवा तुम्हाला दुसरं काही वर्किंग करायचं असेल स्टॅटिक वालं, तेव्हा तुम्ही एचटीएमएल वापरू शकता. पण जर तुम्हाला डाटा सिलेक्ट करायचा आहे, किंवा अपडेट झालेला डाटा ऑन स्क्रीन बघायचा आहे, डेटाबेस मधनं व्हॅल्यू बघायच्या आहे, किंवा अजून काही वेब म्हणजे काहीतरी डायनामिक प्रोग्रामिंग ज्याला आपण म्हणतो, तसे काही फंडामेंटल लॉजिक्स वापरायचे असतील, तर तुम्हाला जेएसपी म्हणजे डायनामिक वेब कंटेंट यूज करण्यासाठी जीएसपी पेजेस वापरावे लागतील. सो मी ते इन जेएसपी पेज वापरतो. आता माझ्याकडे जो पेजचा कॉन्सेप्ट आहे ना, तो एकाच पेजमध्ये मी दोन ठिकाणी म्हणजे दोन गोष्टी वापरतो. म्हणजे एकीकडे मी काय करेल, लॉग इन करेल आणि त्याच पेजवरती मी रजिस्ट्रेशन पण करणार आहे. कसं करा मी सांगतो तुम्हाला. इंडेक्स मध्ये आलो, नेक्स्ट करून एचटीएमएल फाईलचं व्हर्जन निवडलं, डायरेक्ट फिनिश केलं तरी एचटीएमएल फाईल घेतला असता त्याने. ठीक आहे, आता मी जसं म्हटलं तुम्हाला की मी काय करणार आहे, बुटस्ट्रॅपचा कॉन्सेप्ट म्हणजे बुटस्ट्रॅपचं डिझाईन वापरणार आहे, तर getbootstrap.com ला आलो. इथे बघा, डॉक्स मध्ये जर तुम्ही गेला तर डॉक्युमेंटेशन्सला, तर डॉक्युमेंटेशन्स मध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातात की त्याचा यूज कसा करायचा.
म्हणजे डॉक्युमेंटेशन इतकं सोपं आणि इझी करून ठेवलेलं आहे ना त्यांनी, की नव्या युजरला सुद्धा जर फक्त डॉक्युमेंटेशन एकदम गो थ्रू केलं त्याने एक वेळेस फक्त, तर त्याला सगळं कळून जातं की काय काय कसं कसं वापरायचं. आता तुमच्या समोर मी लाईव्ह एक्झाम्पल बनवणार आहे. लॉगिनचा पेज पण बनवणार आणि रजिस्ट्रेशनचा पेज पण बनवणार. पण त्यासाठी मला पहिल्यांदा काय करणार, डाउनलोड करून ठेवणे, जेणेकरून मी त्याचा ऑफलाईन मध्ये सुद्धा यूज करू शकलो पाहिजे. ठीक आहे. तर कोणतं कोणतं तरी ते दिसतंय बघा आपल्याला. डाउनलोड सेक्शन, याला झिप फाईल डाउनलोड करून घ्या. लेटेस्ट वाली आहे, तुम्ही लेटेस्ट वालाही घेऊ शकता. थोडं जुनं वापरायचं असेल तर तुम्ही जुनंही वापरू शकता. तिथून तुम्ही व्हर्जन चेंज करू शकता त्याचं, राईट टू अप कॉर्नर मधनं. ठीक आहे. मोस्ट स्टेबल व्हर्जन त्यांचं कोणतं होतं, 3.4 3.7 पर्यंत. कारण याच्यात आयकॉन्स वगैरे जे म्हणतो ना आपण, बटन्सला टेक्स्ट बॉक्सेसला, हे इनबिल्ट होतं. ठीक आहे. पण ते फोर व्हर्जन पासून पुढे आयकॉन्स त्यांनी काढून टाकले आणि फॉन्ट ऑसम्स नावाचा जो प्रकार आहे, फॉन्ट ऑसम, तो तिकडे त्यांनी शिफ्ट केला. तर आपल्याला तसं काही गरज नाही, आपण फक्त डिझाईन स्टाईल वापरायचे, त्यामुळे मी इकडचा यूज करतोय. डाउनलोड्स मध्ये आलो. माझ्या बुटस्ट्रॅप फाईलला मी पुन्हा इथं झिप होती तर ती एक्स्ट्रॅक्ट केली. आणि याच्यामध्ये पुन्हा माझ्याकडे काय ते एक फोल्डर येऊन जातं बघा. हे बघा, जेएस फाईल आणि सीएसएस फाईल्स. तर तुम्हाला फक्त लागणार काय बघा, जेएस मधनं फक्त ही फाईल लागणार, बंडल डॉट मिन डॉट जेएस. यामागे रिझन सांगतो, कारण याच्यात सगळं काही येतं, सगळं. सॉरी, जेएस चुकीचं घेतलं मी, हे वालं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, सीएसएस मधनं सुद्धा सेम. कोणती वाली, तर बुटस्ट्रॅप डॉट मिन डॉट सीएसएस. ह्या दोन फाईल फक्त आपल्याला लिंक करायच्या. तर मी काय करतो, ह्या दोन्ही सीएसएस फोल्डर आणि जेएस फोल्डर कॉपी करतो. त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सपोर्टेड फाईल्स तिकडनं घेऊन टाकल्या जातात. तेवढे दोन फोल्डर मी कॉपी केले. माझ्या वेब ऍप्स मध्ये, जसं आपण मागे एक फोल्डर बनवलं होतं असेट्स नावाचं, ते असेट्स नावाचं फोल्डर मी पुन्हा बनवतोय. आणि ह्या फोल्डर मध्ये ते माझ्या सर्व फोल्डर पेस्ट केले बघा. हो, हे बघा. ठीक आहे. आता त्यात एरर येतो नाही येतो, तो त्याची काही कन्सेप्ट लक्षात घेऊ नका. त्यात एरर खूप सारे असतील. ऍक्च्युली ते प्रॉपर चेक करूनच त्यांनी ठेवलेले, त्यामुळे एरर तुम्हाला जरी दाखवत असेल ना, तर त्या एररचा एवढा काही विचार करू नका. कारण कंपाइल्ड क्वेरीज ठेवलेल्या आहेत सगळ्या तिकडे त्यांनी, त्यामुळे एरर वगैरे तर शक्यतो येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. सो मला काय करायचंय, इथे काय म्हणतो आपण त्याला, स्टुडंट्स असं काहीतरी एक बनवतो. आणि टायटलच्या खाली मी लिंक करतो. तर नवीन प्रोजेक्ट केलाय का डबल? हो, नवीन केलंय मी, सगळं काही नवीन केलं. ओके. फाईल शीट आणि href इक्वल्स टू डॉट स्लॅश असेट स्लॅश सीएसएस स्लॅश. आता कोणती फाईल उचलायची शक्यतो बघा, डेव्हलपमेंट साठी जेव्हा आपण वर्किंग करतो ना डेव्हलपमेंट म्हणून, तर डेव्हलपमेंटच्या वेळेस कधीही नॉर्मल फाईल युटिलाइज करायची, नॉर्मल म्हणतोय. आणि जेव्हा तुम्ही प्रोडक्शनला जाता, तर प्रोडक्शनच्या वेळेस मिनी फाईल वापरायची, डॉट मिन वाली. फरक काही पडत नाही, कारण फक्त दोघांमध्ये साईजचा फरक आहे. बाकी कंटेंट डिस्प्लेइंग वगैरे सगळं सेम आहे. याला मिनी फाईल काय म्हटलं, कारण ही कंप्रेस्ड फाईल आहे. जिथे जिथे त्याला मोठमोठे नावं लागतात तिथे मोठमोठे नावं घेणार नाही. ठीक आहे. आपण आता डिप्लॉयमेंट म्हणजे डेव्हलपमेंट करतो, तर डेव्हलपमेंट करताना मी फाईलला प्रॉपर घेतो इथे बुटस्ट्रॅप डॉट सीएसएस. आणि हा भाग मी पुन्हा कॉपी केला स्क्रिप्ट टॅग साठी, आणि त्या ऍड करायचं एसआरसी मध्ये. फक्त काय होईल, जिथे जिथे सीएसएस आहे तिथे काय करणार आपण, जेएस करणार. ठीक आहे. आता सीएसएस झाला. आता सीएसएस नंतर बुटस्ट्रॅपचा कोणता घेतोय मी, बंडल वाला घेतोय, डॉट बंडल. म्हणजे त्याचं सगळं आलं, जे क्वेरी आलं, मिनी फाईल फाईल आल्या, सपोर्टेड जावा स्क्रिप्ट वगैरे काय लागेल त्याला ते घेऊन टाकले. त्याच्यासाठी मला गरज नाही पडत काय. ठीक आहे. आता काय करायचंय, थोडी फॉन्ट साईज वाढवतो मी. कोणीच मला म्हटलं नाही फॉन्ट साईज वाढवा म्हणून, फॉन्ट साईज जस्ट वाढवतो. ओके.
आता मी काय करतोय, पुन्हा वापस आलो बुटस्ट्रॅपकडे. बघा, आता मी वापर कसा करायचा मी हे सांगतो तुम्हाला शॉर्टकट साठी. ठीक आहे. बस मला 2 मिनिटं द्या, थोडे एक अर्जंट काम आलंय. सर प्रोजेक्ट करताना नवीन करताना वेगळं केलंय का काय याच्यात का ते सेम? नाही, सगळं सेम आहे, अजून तरी काहीच केलं नाही. फक्त काय केलं आपण इथे, फक्त ह्या 2 फाईल ऍड केलं, नवीन केलं, बाकी काहीच नाही. बाकी सगळं आतापर्यंत ठीक आहे प्रोजेक्ट सर. जसा बनवला ना आपण तसाच बनवलाय. अजून मी हा, क्लासेस आणि काहीच बनवलं नाही, सिम्पल तेवढंच ठेवलंय फक्त. ठीक आहे सर. आता ऍक्च्युली बुटस्ट्रॅप मध्ये जसं मी म्हंटलय, मला याचा वापर करायचा आहे बुटस्ट्रॅपचा. तर बुटस्ट्रॅपचा वापर करताना काय काय करावं लागणार होतं ते मला सगळ्याला इथे बघावं लागणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यात पहिले कंटेंट काय काय असतात, कुठे कुठे असतात, ह्यात तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे त्याच्यात एवढी गरज नाहीये. बेसिकली आपल्याला डायरेक्टली काय करायचंय, डॉक्युमेंटेशन मध्ये ना इथे कॉम्पोनंट्स दिलेत बघा. डायरेक्ट कॉम्पोनंट्स तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. किंवा सुरुवातीपासून जाऊ, जसं की कंटेंट्स मध्ये टायपोग्राफी, बूट्स, रिबूट्स, टायपोग्राफी, इमेजेस. ठीक आहे. त्याच्यात कस्टमाइज आणि कंटेंट दिलाय. ठीक आहे. ठीक आहे, इंट्रोडक्शनलाच कन्वर्ट करतो. इथे बघा, यूज करताना कसा यूज केला, सिम्प्लिफाईड केला बघा. डायरेक्ट यूज करता येतो तुम्हाला कॉम्पोनंट्स. त्याच्यात काय वेगळं लॉजिक लावण्याची गरज नाही. हवं तर फक्त ही एक नवीन लाईन तुम्हाला ऍड करावी लागते. कोणती वाली, तर ही मेटा टॅग व्ह्यू पोर्ट. म्हणजे तुमचं वेब ऍप्लिकेशन ऑटोमॅटिकली मोबाईल स्क्रीनवर सुद्धा ते ऑटोमॅटिक ऍडजस्ट होऊन जातं. मी फक्त एवढी लाईन कॉपी करतो, माझ्या कोड मध्ये ऍड करतोय व्ह्यू मध्ये. म्हणजे काय होईल, माझा जो स्केल आहे ना, तो मोबाईल फर्स्ट ऍप्लिकेशन साठी दिसून जाईल. बाकी काही चेंजेस करण्यासारखं नाही त्यामध्ये. आता फॉर्म्स जे तिथे दिसलं होतं बघा आपल्याला, हे वाटत फॉर्म कंट्रोल्स. आपल्याला इथून कंटेंट उचलायचे आहे आता सिम्पली. ठीक आहे. आता कंटेंट उचलण्यापूर्वी काय करणं आहे मला, मी पहिल्यांदा तुम्हाला एक नॉर्मल वर्ड लिहून दाखवतो. जसे की H1 टॅग मी लिहिलाय, स्टुडंट रजिस्ट्रेशन. ठीक आहे. आणि याला मी रन करतोय डायरेक्टली, रन ऍज ऑन सर्व्हर. हा इंटरनल ब्राउझरला रन होईल कदाचित. वाटलंच होतं. याला कॉपी करतो, इथून काढला, विंडो मधनं क्रोम ब्राउझर निवडला, याला स्टॉप करून परत रन करतो. म्हणजे नाही जर URL हिट झाला तर मला तो कॉपी करून त्याच्यामध्ये घेतला मी. बघा. ठीक आहे. आता ही कशामुळे आली बघा, ही फॉन्ट साईज थोडी वेगळी दिसली बरं का. फॉन्ट फेस कडे लक्ष द्यायचं. मी काय करतो, ह्याला कमेंट करतो ह्या लाईन. ठीक आहे. किंवा टेम्पररी काढूनच टाकलं. जस्ट सेव्ह केलं, रिपब्लिश होतंय, सिंक्रोनाइज झालं. आणि जस्ट आता काय करतोय, परत एकदा रन करतोय, रिफ्रेश करतोय. फॉन्ट बघा कसा आलाय. फॉन्ट वेगळा आहे, पहिल्यापेक्षा लगेच फॉन्ट वेगळा आहे. ठीक आहे. बुटस्ट्रॅपचा फॉन्ट बघा कसा आहे. याला मी सेव्ह केलं, रिपब्लिश होतंय, सिंक्रोनाइज झालं. बघा, म्हणजे रिडेबल फॉर्म आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि इतके कंटेंट सोबत दिसतील ना चेंज तुम्हाला. कशामुळे होते सर? सॉरी, बोला, आवाज नाही आला मला. वेगळं चेंज कशामुळे होते सर ते? इथे काय बघा, ते हा जो मेटा लिंक वर. नाही नाही, मेटा लिंक मुळे नाही. हा जो बुटस्ट्रॅप CSS आपण जोडलाय ना, त्या बुटस्ट्रॅप मध्ये ना, त्याच्यात काही त्यांचे क्लास फॉन्ट त्यांनी जोडलेले आहेत बघा. मी जर या बुटस्ट्रॅप फाईलला जर तुम्हाला ओपन करून दाखवलं ना, हे बघा, इथे त्याच्यात फॉन्ट्स वगैरे त्यांनी अटॅच करून ठेवलेले असतील कुठेतरी. हे बघा, दिसतंय, बेसिक फॉन्ट, सन्स हा. सेरिफ. हे बघा, हे सगळं त्यांनी लिंक करून ठेवलंय. मी जर पर्टिक्युलर H1 टॅग आता दिसत नाहीये, पुढे सेव्ह झालंय का चुकून. हे बघा, H1 टॅग मध्ये मग त्यांना फॉन्ट, लाईन, वेट, कलर, बॉर्डर सगळं डिफाईन करून ठेवलेलं आहे. हे बघा. ठीक आहे. आता प्रश्न काय होता, की तुमचा मोबाईल व्ह्यू कसा दिसेल, त्याला काय करायचं, आपण इन्स्पेक्ट एलिमेंट जे करत होतो ना व्ह्यू मध्ये, राईट क्लिक मध्ये, तर इथे काय करायचं, हा टॉगल करायचा बघा व्ह्यू मध्ये.
इथून तुम्हाला पाहिजे तो तुम्ही रिस्पॉन्सिव्ह मोबाईल फोन निवडू शकता. आणि याच्यात जर तुम्हाला हवा असलेला मोबाईल फोन नसेल तर तुम्ही साईज त्याची पाहिजे ती ठेवू शकता डायरेक्टली इथे. हाईट आणि विड्थ तुम्हाला माहित असणारच तुमच्या मोबाईल फोनची डायमेन्शन्स, ते तुम्ही इथे ठेवू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे मला माझा असलेला यात आहे की नाही मला माहित नाही आता, बट बघतो तरी पण नाहीये. आता ते ऍड कस्टम डिव्हाइस मध्ये तुम्हाला डिव्हाइसची सगळी हाईट बीट द्यावं लागेल. ठीक आहे, जाऊ द्या. मला गरज नाही तशी त्याची. याला थोडंसं कमी करा. फॉन्ट साईज इथे वाढवतो मी, हे बघा. त्याला असं वाढवतो येतं. ठीक आहे. इथे तो ऑटोमॅटिक काय होईल, कंटेंट ऍडजस्ट होतात. मला हे सांगायचं होतं यामध्ये. इथे जर तुम्ही टॉगल केलात ना व्ह्यू, तर कंटेंट ऑटोमॅटिक ऍडजस्ट होत राहतील. तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हा सगळ्यात मोठा फायदा राहील तुमचा त्या ह्या लाईनचा, व्ह्यू पोर्टचा, मेटा टॅग मधल्या. आणि कंटेंट ऑटोमॅटिकली रिसाईज होतील. कशामुळे होतील? तर त्याच्यासाठी जे क्लासेस दिलेले आहेत एलिमेंटला, फॉन्ट साईज वगैरे, तर तो सीएसएस मधून आणि ह्या जेएस मधनं उचलेल. तर जेएस मधनं शक्यतो इव्हेंट उचलेल, अॅनिमेशन उचलेल, आणि सीएसएस मधनं त्याचे ते प्रॉपर्टी उचलेल, डिझाईन कसे असतील काय असतील. आपण जसं वन बाय वन पुढे जाऊ तसं कळेल तुम्हाला ते. आता मी काय करतो, इथे एक डिव टॅग वापरतो सिम्पली. मी नॉर्मल हेडिंग जे वापरलं होतं ते काढून टाकलं, आणि पुन्हा ते नॉर्मल हेडिंग टॅग मध्ये म्हणजे जो होता हेडिंग तो कुठे ऍड केला, मी डिव मध्ये ऍड केला. आता रिफ्रेश करून चेक करा, काय चेंजेस दिसणार नाहीत तुम्हाला. कंटेंट रिलोड झालंय माझं. मी कुठेतरी एक स्पेस देऊन सेव्ह केला, रिपब्लिश, सिंक्रोनाइज, काहीच फरक पडणार नाही. फरक कधी पडेल, जेव्हा तुमचा हा डिव तुम्ही क्लासमध्ये अप्लाय कराल कंटेनरसाठी. आयदर कंटेनर आणि रो असे दोन येते बघा. झाले ऑटोमॅटिक तो शिफ्ट झाला. कंटेनर आला म्हणजे काय झालं, की त्याला जे जेवढी गरज होती ना तेवढी मार्जिन स्पेस वगैरे जो होता ना तो प्रकार सोडून दिला. मला त्याच्यासाठी आता काही करण्याची गरज नाही. मी एवढा पार्ट जो आहे माझा हा कंटेनर वाईज, मी काय करेल, याला इथून कट करेल, पुन्हा कुठेतरी एक डिव टॅग येईल ज्याला मी क्लास अप्लाय करेल रो नावाचा. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणणार असतील एवढ्या खटाटोप कशाला, सिम्प्लिफाईड ऍप्लिकेशन बनवता येत नाही का? हो, बनवता येत. बघा तो वापस आला. कशामुळे? कारण ह्या रो मुळे आला. ठीक आहे. तर इथे काय होतं, की जेव्हा तुम्ही बुटस्ट्रॅपच्या डिफॉल्ट काही सेटिंग्स वापरता ना, तर त्या डिफॉल्ट सेटिंग्स मध्ये तुम्हाला प्रॉपर कंटेंट अलाइनमेंट मिळते. ती कशी मिळते काय मिळते मी तुम्हाला ते पण सांगेन, डोंट वरी. मला H1 टॅग मिळाला. मला काय करायचं, इथे रजिस्ट्रेशन खाली युजरला दाखवायचंय की तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करताय. मग आता रजिस्ट्रेशन फॉर्म साठी मला ऑप्शन दिलेत बघा. कंट्रोल कसा पाहिजे, एकदम लार्ज हाईट विड्थ पाहिजे, नॉर्मल पाहिजे डिफॉल्ट मध्ये, आणि SM चा अर्थ होतो स्मॉल पाहिजे. लक्षात ठेवायचं, LG म्हणजे साईज हाईट विड्थ लार्ज असणार. काहीच क्लास डिफाईन होत नसेल LGच्या वेळेस तर काहीच नाही, तर याचा अर्थ काय असेल तो नॉर्मल असेल. आणि SM आला म्हणजे काय असेल तो स्मॉल. असं आपण म्हणतो ना XL, ट्रिपल XL आणि SM, LM, तो प्रकार. तर SM चा अर्थ होतो इथे. ठीक आहे. तुम्ही काय करतो, इथे एक फॉर्म टॅग पहिल्यांदा इनपुट करून घेतो, म्हणजे फॉर्म पहिले क्रिएट करून घेतो, कारण आपल्याला तो लागणार आहे फॉर्म. आता एक नवीन कंटेंट ऍड झाला माझ्याकडे, तो म्हणजे ऍक्शन. आणि नंतर एक नवीन ऍड झालं ते म्हणजे मेथड. ह्या दोघांचाही मी यूज तुम्हाला पुढे सांगेल थोड्या वेळामध्ये. सध्या फक्त लक्षात घ्या की ऍक्शन आणि मेथड आपल्याला कंपल्सरी द्यायचंय. ऍक्शन सध्या माहित नसल्यामुळे मी हॅश देतोय. हॅशचा अर्थ होतो सेल्फ पेज, तोच पेज स्वतः जिथे त्याला मी वापरतोय तोच पेज त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा केव्हा मी हा फॉर्म सबमिट करेल, तर फॉर्म सबमिट झाल्यावर कुठे जाणार तो हॅश. हॅशचा अर्थ होतो सेल्फ, तोच पेज. आणि मेथड म्हणजे तुम्ही जो डाटा पाठवताय तो एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये पाठवायचा आहे की व्हिजिबल फॉर्म मध्ये. तर व्हिजिबल फॉर्म मध्ये पाठवायचा असेल तर गेट म्हणतात, आणि एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये पाठवायचा असेल तर पोस्ट म्हणतात. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या कधी. दोघांचे आपापले एक फायदे आपापले एक नुकसान आहे. पोस्टचा एक फायदा काय की तुमचा डाटा हिडन जातो, आणि त्याची लेंथ खूप मोठी आहे, म्हणजे त्याच्यात कंटेंट खूप सारे जातात. तुम्ही फाईल्सच्या फाईल्स कंटेंट मध्ये पाठवू शकता पोस्ट करताना. ठीक आहे. याचं एक नुकसान असं आहे की जनरली हा डाटा सर्व्हर साईडलाच पाठवण्यासाठी वापरला जातो, पोस्ट म्हटलं की. आणि गेट म्हटलं की सर्व्हर साईडवरून डाटा मला मिळतो, मी याला पाठवू पण शकतो. पण याचं एक नुकसान काय आहे की तुमचा डाटा हा URL मध्ये दिसतो, जसं काल परवा आपण बघितलं होतं. इथे दिसत होतं बघा आपल्याला, समोर जर बघितलं तर हेडिंग मध्ये ते समोर दिसत होतं आपल्याला. आणि दुसरा एक प्रॉब्लेम अजून, याची लेंथ कमी आहे.
कमी आहे. 1024 अक्षरांपर्यंत किंवा मे बी 4 बाईट पर्यंत, 4 बाईट म्हणण्यापेक्षा 4 मेगाबाईट पर्यंत डाटा जातो, त्याच्यापेक्षा जास्त जात नाही. ठीक आहे. सो ऑलवेज ट्राय टू यूज पोस्ट. पोस्टचा अर्थ होतो डाटा सिक्युअरली बॅकग्राऊंडला सेंड करणे. मग कुठं सेंड करायचा ते आपल्याला ह्या ऍक्शन मध्ये सांगावं लागतं. अजून सांगितलं नाही म्हणून त्याला आपण एम्प्टी ठेवलंय हॅश. आता मी काय करतोय इथे फॉर्म्स क्रिएट करतोय. पण फॉर्म्स क्रिएट करताना बघा इथे असं मला दाखवलं गेलं HTML चे पासवर्ड दाखवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूबाजूला लेबल दाखवलं. हे सगळं असे छानपैकी मी बनवू शकतो. ठीक आहे. कसं बनवायचं काय बनवायचं हे आपल्यावर डिपेंड आहे, पण ते बनवावं लागणार मात्र हे नक्की. ओके, हे लक्षात घ्या. आधी जे फॉर्म्स आहेत, इनपुट ग्रुप्स वेगवेगळे दिलेत तुम्हाला त्यांनी. @चा सिम्बॉल दिलाय, रिसिपियंटचं नाव @, ऍड केलं म्हणजे हा ईमेल साठी वापरणार. ठीक आहे. त्यानंतर व्हॅलिडेशन द्यायचं असेल तर व्हॅलिडेशन पण तुम्ही देऊ शकता. एरर मेसेज थ्रो होतो बघा कधी कधी, आले. तर हे एरर मेसेज वाला पण तुम्ही फॉर्म सबमिट साठी घेऊ शकता. तुम्ही काय करतो, हा जो पूर्ण फॉर्म दिलेला आहे ना, हा फॉर्म पूर्ण कॉपी करून घेतो. ठीक आहे. पूर्णची गरज नाहीये, जाऊ दे त्याला एवढी गरज नाहीये. आपण फक्त काय करूया, याला क्लासला डिफाईन करूया नो व्हॅलिडेट पर्यंत, आणि कोड मध्ये त्याला ऍड करू. म्हणजे मी तुम्हाला यूज कसा करायचा हे पण सांगतोय बरं का. म्हणजे असं विचार करू नका आणि डोक्यात ठेवू नका की कॉपी पेस्ट केल्यामुळं तुम्हाला त्याचा काही त्याची पेनल्टी द्यावी लागेल का ऑर्गनायझेशनला, कंपनीला. नाही. बुटस्ट्रॅप बेसिकली हे ओपन सोर्स मध्ये आणि डॉक्युमेंटेशन त्याच्यासाठीच दिलंय ना, की ज्याच गोष्टी समजत नसतील पहिल्यांदा तुम्ही बघत असाल तर तुम्ही त्याचा डायरेक्टली यूज करा. त्याच्यासाठीच तर प्रोव्हाइड केलं. ठीक आहे. सो मी काय करतो आता वन बाय वन गोष्टी घेतोय. जसं लुक्स गुडचा दिसतोय मला जिथे, तर मी ह्या ड्यू पासून तर पुढच्या ड्यू पर्यंत कॉपी केलं आणि कंटेंट ऍड करत चाललो वन बाय वन. ठीक आहे. इथे मला कंटेंट दिसत आहेत, तर मी वन बाय वन ऍड केलं आणि मिस झाला होता तो ऍड झाला. येस. ठीक आहे. आता हा कस्टम व्हॅलिडेशन वन साठी येतो. कोणासाठी येतो इथे दिसतो बघा आयडी. हा आयडी टेक्स्ट आहे. पण मला काय विचारलंय, मला फर्स्ट नेम विचारलं, तर मी ते काय म्हणणार आहे त्याला, आयडी पण त्याला त्या नावाप्रमाणेच देतो मी. फॉर एक्झाम्पल फर्स्ट डॅश नेम. ठीक आहे. असं नको द्यायला खरं तर, कारण हे ऑलरेडी आहेत. असं देतो मी फर्स्ट अंडरस्कोर नेम आणि हा व्हॅलिडेशन इथे देतोय. आणि मला याच नावाचं काय पाहिजे, नेम पण पाहिजे, नेम ऍट्रिब्यूट पण पाहिजे. तर मी ते नेम ऍट्रिब्यूट पण दिलं. व्हॅल्यू काहीच नाही सांगायची मला. व्हॅल्यू युजरने जी देईल ती मला व्हॅल्यू घ्यायची आहे. ठीक आहे. लुक्स गुड वगैरे प्रकार मला सध्या गरज नाही वाटत आहे, त्यामुळे मी त्याला काढून टाकतो. मला तो कमेंट करतो मी, म्हणजे पुढे लागला तर मला तो इनेबल करता आला पाहिजे. सोर्स मध्ये टॉगल कमेंट. ठीक आहे. इथपर्यंत आलं. एक वापस घेतो मी. येस. आणि इथून पुन्हा टॅग कॉपी केला, खाली पेस्ट केला मी. ठीक आहे. आता हा कोणासाठी आहे तो पण लक्षात घ्या, याची गरज नव्हती. मी याला काढूनच टाकतो, उगाच कन्फ्युजन नको व्हायला ते. हो. आता हा लास्ट नेम साठी नावाप्रमाणे लास्ट नेम, इथे सुद्धा लास्ट नेम. याला पण एन कॅपिटल करतो. आता ते प्लेस होल्डर वगैरे दाखवायचं नाही दाखवायचं तो माझा प्रश्न राहील. ठीक आहे. आता कंटेंट कसे आले काय आले ते LG वगैरे आलं, मी सांगितलंच नाही. मला SM पाहिजे असेल तर मी ते काय करेल पुन्हा, जसं आता आपण सुरुवातीला बघितलं होतं तसं आपण त्याला हायलाइट करू शकतो. ठीक आहे. फॉर्म कंट्रोल हे बघा, SM करताना काय करावं लागेल मला, फक्त फॉर्म कंट्रोल हायफन SM असा अटॅच करायचं. म्हणजे त्याने काय होईल, तो कंटेंट माझा स्मॉल साईज मध्ये येऊन जाईल. सेव्ह केलं मी. हाईट कमी झाली बघा त्याची. ठीक आहे. मी जर अंडू करून दाखवलं तुम्हाला, याला टेम्पररी सेव्ह केलं,
आता पहिले फोकस करा, माझा कर्सर सध्या इथपर्यंत जातोय, मला रिफ्रेश करतो. हे बघा साईज वाढली त्याची, इथपर्यंत आली. पूर्वी इथपर्यंतच होता तो, ह्या साईड पर्यंत. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला काय लागेल अजून, सपोज मला ईमेल आयडी घ्यायचा आहे. आता ईमेल आयडी कसा घेणार, इनपुट ग्रुप्स मध्ये मला दिलेलं होतं त्यांनी. ठीक आहे, पण याच्याऐवजी मला काय करायचंय, मिक्स करायचं, त्याचं दोघांचं मिक्स करायचं. तर मी हा कॉपी करतो इथून, MB वाला. हा किती आहे, MD4 आहे. ठीक आहे, क्लास MD4. मी इथे हं, इथे पण मी तेच करतो, इनपुट ग्रुप MD3 च्या ऐवजी कॉल -MD4. ठीक आहे, आता याच्यात आयडी ऍड झाला, स्पॅन लेबल. स्पॅनच्या ऐवजी मला लेबल लागेल. ठीक आहे, मला गरज नाही त्याची, मी लेबल पण घेऊ शकतो. ट्राय करूयात आपण, म्हणजे चुकायला नको असं काहीतरी करतो प्रॉपरली. याला ऍड केलं, लेबल फॉर ईमेल, याला कॉपी केलं, इथे ईमेल ऍड करतो, आयडी बेसिक ऍड ऑन वन. ठीक आहे, टाईप ईमेलच ठेवतो स्पेसिफिकली. त्याच्यानंतर ईमेल, एरियाचं नाव, इनपुट टाईप टेक्स्ट ठेवला, त्याच्यानंतर त्याला आयडी पण तोच देतोय मी, आणि त्याचा नेम पण तोच ठेवतोय. जस्ट चेक करूया, इथे राहिला ऍड करायचं ईमेल. आटलेच होते, काहीतरी मिस होईल माझ्याकडनं, याच्यासाठी मला ह्याची गरज नाही. ठीक आहे, हे प्लेस होल्डर. आता प्लेस होल्डरची पण गरज नसेल तर आपण ते काढून टाकूया, कारण सगळ्यांना सेम फॉर्मॅट मध्ये ठेवू आपण. ठीक आहे, आता मी काय करतो, मला रिफ्रेश करतो परत, झालं की नाही. हा, आता मी काय करतो, पुन्हा एकदा ना थोडीशी त्याला मोबाईल व्ह्यू मध्ये दाखवतो बघा. साईज थोडी, कंटेंट थोडेसे हे झाले त्याचे, पाहिजे ते पाणी झाले. हंड्रेड पर्सेंट. ठीक आहे, चला कमी. हा, आता बघा, पुन्हा मी याचं काय करतो, थोडीशी साईज वाढवतो 100%. हे बघा, मी जर याची विड कमी केली ना बघा मोबाईल फोनची, कंटेंट बघा माझे ऑटोमॅटिकली बॉटमला शिफ्ट झाले. मला शिफ्ट करताना सांगण्याची गरज नाही पडली त्याला, तो ऑटोमॅटिकली बॉटमला शिफ्ट झाला. हे बघा, थोडीशी साईज वाढली की ऑटोमॅटिक काय होतंय, ते कंटेंट समोर आलं जाईल. ठीक आहे, इथून रिस्पॉन्स तुम्ही चेंज करू शकता, कोणता व्ह्यू पाहिजे, नको असेल नॉर्मल बघा. हे बघा, तो वाईस वरचा काम करेल. ठीक आहे, आणि हे नॉर्मल व्ह्यू आपला वेब HTML चा. ठीक आहे, आता ह्या 3 गोष्टी आहेत माझ्याकडे सध्या घडीला. अजून एखादा आपण ऍड करूया. अं, मला अजून काही वेगळं करता येईल का याच्यात, जस्ट अ सेकंड, मला बघू दे फक्त अजून काय करता येईल याच्यात मला. ठीक आहे, MD झाला, ऍड झाला. एक नवीन रो ऍड करावा लागेल मला कन्फर्मेशन साठी सर. ठीक आहे, त्याला खाली ऍड करतो मी इथे. मी वरचा डाटा कॉपी करून ठेवलाय, म्हणजे मला तो रिपीट टाईप करण्याची गरज येऊ नये म्हणून. मी बघतो पहिले काय होते ते. ठीक आहे, जस्ट ट्राय करून बघतो मी. येस, काही इश्यू नाही, ते डायरेक्टली अटॅच होतच आहे. ठीक आहे, मी इथे लिहितोय टेम्पररी मोबाईल नंबर. मोबाईल टाईप त्याचा टेलिफोन होता, जर तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना तर. त्याच्यानंतर फर्स्ट नेम, त्याऐवजी मोबाईल, इथे मोबाईल. त्याच्यानंतर पासवर्ड, पण त्याच्या अगोदर आपण डेट घेऊया, त्याचा डेट ऑफ बर्थ, DOB, डेट, इनपुट टाईप डेट, DOB.
बर्थडे आणि लास्ट मध्ये त्याचा पाहिजे असलेला त्याला तो पासवर्ड देऊया. पासवर्ड. येस. ठीक आहे. आता याच्या खाली मला काय पाहिजे, एक बटन पाहिजे जो की हा डाटा काय करेल माझा सबमिट करेल. तर सबमिट करताना मला दोन बटन पाहिजे, एक म्हणजे क्लिअर करण्यासाठी, सॉरी सबमिट करण्यासाठी, आणि एक लॉग इन करण्यासाठी. असे दोन बटन पाहिजे. मी जसं तुम्हाला आता म्हंटल. ठीक आहे. तर मी काय करतो, इथे एक बटन ऍड करतो, इनपुट टाईप, सॉरी सॉरी सॉरी, चुकलं माझं, बाय माय बॅड माय बॅड. परत एकदा मला काय करावं लागेल, तो क्लास जो आहे ना div साठी तो ऍड करावा लागेल. div क्लास कॉलम MD4. ठीक आहे. आता MD4 वापरणे माझे काय प्रॉब्लेम आहे किंवा बेनिफिट आहे, आणि त्याचे क्लासेस काय आहेत. ऍक्च्युली कॉलम आहे बरं का. तुमचं HTML चा पूर्ण जो पेज आहे ना, हा पेज 12 कॉलम्स मध्ये डिवाइड होतो. ठीक आहे. त्यापैकी मी किती कॉलम वापरायला सांगतोय त्याला 4. हा त्याचा अर्थ आहे. आणि MD चा अर्थ होतोय मीडियम साईज. म्हणजे मोबाईल डिव्हाइस पण म्हणू शकतो मी, ऑटोमॅटिक तो ऍडजस्ट होणार. ठीक आहे. SM पण असतो, म्हणजे स्मॉल डिव्हाइसेस पण होणार. हे सगळं ते प्रीडिफाईंड असते, सांगण्याची गरज नाही. ठीक आहे. इथे इनपुट टाईप घेतोय मी सबमिट. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू साईट सांगतोय त्याला मी रजिस्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला क्लासेस अप्लाय करायचे होते मला, बटन, बटन प्रायमरी. जस्ट चेक करा आणि नंतर मी कॉलमची साईज वाढवून दाखवतो काय येते ते बघा. बटन इथे आले. ठीक आहे. आता मी काय करतो, लाईन कंटेंट सेंटर असं काहीतरी एक बघतो मी, अप्लाय होतंय का. नाही. ठीक आहे. एक सेंटर नावाचा क्लास पण आहे, तो डायरेक्टली अप्लाय होतो का ते पण ट्राय करतो मी. नाही होत. ठीक आहे, फॉरगेट अबाउट दिस. आता मी ह्या ड्यू वरती राईट क्लिक करतोय इथे. बटन बघा कुठपर्यंत आलंय ते, हे पण लक्षात घ्या. हा ड्यू बघा कुठपर्यंत आलाय, इथपर्यंत दिसतोय तुम्हाला, सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. या इथपर्यंत आलेला आहे. आणि आपण 3 मध्ये म्हणलं तर बघा सगळ्यांची साईज दाखवतो बघा. कॉलम 3 म्हटलंय आपण. 4 म्हटलं तर 12 कॉलम मध्ये 3 डिवाइड असेल ना. सो 4 म्हटल्यावर तो 3 डिवाइड झाला, 4 अशा पद्धतीने. बट मला काय करायचंय, हा जो डिव्हिजन केलेला आहे ना खालचा, अलाइनमेंट होत नाही, ठीक आहे जाऊ द्या. मी याला 6 कॉलम्स मध्ये डिवाइड केलं. 6 केलं म्हणजे काय झालं, मी 2 सेक्शन्स मध्ये फक्त त्याला सांगतोय. आता चेक करा बघा कुठपर्यंत गेला तो, तुम्ही ते चेक करू शकता लगेच. हे बघा इथपर्यंत आला होता. इथून एक अर्धा झाला, इथं अर्धा. 6 ज्याला आपण म्हटलं होतं. ठीक आहे. हे ऑटोमॅटिक ऍडजस्ट होऊन जातं, तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण. ठीक आहे. आणि माझ्याकडे एक दुसरा क्लास असणार आहे सेम डिव्हिजन मध्ये. तो काय करेल, सबमिट नाही करणार काही, नॉर्मल काय करेल, एक अँकर टॅग मी वापरतोय, अँकर href. एक पेज मी बनवणार टेम्पररी, login.jsp नावाचं. ठीक आहे. आणि याला काय करतो मी, लॉग इन म्हणतो. आणि इथे क्लास अप्लाय करतो, क्लास बटन, बटन प्रायमरी वरचा दिलाय. याला मी समजा वॉर्निंग देतो. आता जस्ट चेक करा काय काय प्रॉपर्टी आल्यात. ह्या दोघांची पण बघा साईज कशी दिसतात. ठीक आहे. याच्यावर पण कर्सर आलाय माझा, याच्यावर पण कर्सर आलाय. आता प्रश्न असा आहे की दोघांमध्ये मला काय करायचं, सेंटर लावायचा. हा जो दिसतोय ना, हा इकडे आणायचा. हा ठीक आहे, याला काही प्रॉब्लेम नाही, पण हा इकडे आणायचा. मग याच्यासाठी मला एक क्लास वापरावा लागेल. तो क्लास मी बघतोय याला अप्लाय होतोय का. MD6 मध्ये आय गेस फुल राईट नावाचा एक क्लास होतो. फुल राईट आय गेस अप्लाय व्हायला पाहिजे होता, नाही झाला. फुल राईट, फ्लोट राईट नाही होते.
कंटेंट मध्ये ठीक आहे. बटनला ऍड करून बघतो मी, जर इथे होत नसेल तर. माझं लेक्चर आहे माझं. आता 8 तसं 1 तास आहे, 7:30 8 तरी होते. बघतो मी. ठीक आहे ठीक आहे. अप्लाय व्हायला पाहिजे होतं, सॉरी, अप्लाय व्हायला पाहिजे होतं पण नाही झालं. तुम्ही बघतोय का नाही झालं. नोट राईट होतं बरोबर. चेक करूया. ठीक आहे, इथे पण नाही झाला. इथे ट्राय करून बघतो मी. जर नाही झालं तर सध्या स्किप करून देईल मी, पण आपल्याला फक्त इफेक्ट बघायचा सध्या. ठीक आहे, जाऊ दे. नाही होतंय सध्या, स्किप करूया आपण. ठीक आहे. हे काय नाही होते, मी त्याच्यावर पण एकदा R&D करेल आणि सांगेल तुम्हाला, डोंट वरी. सर प्रॉपर्टी चेंज झाली. एंड आणि स्टार्ट असं आहे. फ्लोट स्टार्ट लेफ्टला येतो आणि एंड लेफ्ट सॉरी राईटला जातो. प्रॉपर्टी म्हणजे कुठे, तुम्ही बटनची म्हणताय की डिव्हिजनची म्हणताय? आता फ्लोट आपण राईटला जर घ्यायचं असलं तर एंडला येईल. फ्लोट एंड, फ्लोट डॅश एंड. नोट एंड. हा ओके ओके, म्हणजे नाव, क्लासचे नाव चेंज केलेत त्यांनी. हा हा नवीन हा हा आता नवीन व्हर्जन मध्ये असं ठेवलंय. ठीक आहे ठीक आहे. हा म्हणजे व्हायला तर हा, ठीक आहे, काय हरकत नाही, चालेल. आता मी जर समजा लॉग इनला टॅप केलं तर ते सध्या सर्च करेल JSP पेज माझं लॉग इनचं, जे की त्याला मिळालं नाही. तर एरर ऑब्व्हियसली आहे. ठीक आहे, नो डाऊट. आपल्याला हा पण एक मागे शिकवायचा राहिला, घ्यायचा राहिला, तो पण आपण घेऊया. आणि बटन रजिस्टर वाला तर तो हिट करेल आणि सबमिट करेल. बघा, आता मी क्लासमध्ये, म्हणजे माझा जो फॉर्म आहे, या फॉर्मची ऍक्शन हॅश ठेवली आहे, म्हणजे सेल्फ पेज. आणि मेथड काय ठेवली आहे, पोस्ट. आता मी काय करतो, माझं नाव लिहितो बघा इथे, अमोल गायकवाड. ईमेल आयडी gaikwadamol@gmail.com. मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. आणि पासवर्ड abc@123. ठीक आहे. आता मी याला जर रजिस्टर्ड म्हटलं ना, तर हा काय करेल, हा फॉर्म सबमिट करेल. कोणत्या पेजला, तर सेम पेजला. सबमिट करा. बघा, इथे फक्त काय आला, हॅश आला, बाकी काहीच नाही आलं, फक्त हॅश आला. हॅश आला म्हणजे काय झालं, डाटा माझा सेव्ह झाला किंवा कुठेतरी तो गेला. ऍक्च्युली सेव्ह नाही झाला, चुकीचं स्टेटमेंट वापरलं मी. तो सेव्ह नाही झाला, पण तो कुठेतरी गेला. मग कुठे गेला, त्याच्यावर काय ऍक्शन परफॉर्म झाली का, ते नंतर बॅकग्राऊंडला. पण तो कुठे गेला, ह्या हॅशवर. मग मला दिसत नाहीये कंटेंट मध्ये. काय नाही दिसत आहे, कारण मी मेथड काय वापरली, पोस्ट. त्याच्याऐवजी मी आता काय वापरतोय, गेट. आता गेट मध्ये चेंजेस काय होतील ते बघा. मी पुन्हा कंटेंट रिफ्रेश केलं, इथे गेट ठेवलं, ते पण एकदा चेक करा. गेट घेतलं, सेम कंटेंट मी परत लिहितोय, अमोल गायकवाड. ईमेल आयडी, मोबाईल नंबर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि माझा पासवर्ड abc@123. अजून पण चेक करा, मी टाईप काय वापरलाय, गेट. आणि ऍक्शन काय, हॅश. म्हणजे ह्याच पेज वरती माझा कंटेंट सबमिट होणार. आता वरती ऍड्रेस बार मध्ये चेक करा, सगळं आलं. इव्हन तुम्ही जसं तुम्हाला म्हटलं, माझा पासवर्ड मी abc@123 असं लिहिला होता, तर तो पण घेतला त्याने, जे की बेसिकली रॉंग आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा डाटा जर तुम्हाला सिक्युअर वे मध्ये पाठवायचा असेल बॅकग्राऊंडला कुठेतरी, तर त्याच्याऐवजी गेटच्या जागी काय वापराल तुम्ही, पोस्ट वापरा. हे लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यात पुन्हा मी एक कंटेंट तुम्हाला सांगून दिला की काय होणार आहे. आता पुढे आपल्याला काय करायचंय, इथे हॅशच्या जागी असा एखादा क्लास, असं एखादं पेज, असं एखादं इन्फॉर्मेशन सर्व्हिस मला वापरायची आहे, की ज्याचा वापर करून मला डाटा डेटाबेस मध्ये स्टोअर करता आला पाहिजे. लक्षात घ्या, डेटाबेस मध्ये स्टोअर करता आला पाहिजे.
मग माझा HTML पेज डिझाईन झालाय आता. ठीक आहे. मग HTML पेज डिझाईन झाल्यानंतर मला पुढे काय करायचंय, मला पुढे वापरायचंय एक क्लास. तो क्लास पुढे बनवणार मी ह्या जावा फाईल फोल्डरमध्ये src/main/java. लक्षात घ्या, मी जावा मध्ये काय करतोय आता, क्लास बनवतोय. राईट क्लिक, न्यू, अदर. लक्षात घ्या मी काय काय निवडलं, src/main, आणि त्यात जावा जो दिसतोय मेनच्या आतमध्ये, त्यात काय करतोय, राईट क्लिक मध्ये मी न्यू मध्ये गेलो. परत दाखवतो बघा, राईट क्लिक, त्यामध्ये न्यू मध्ये मी ऑदरला आलो. ऑदरला आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे सर्वलेट. वेब मध्ये सर्वलेट म्हणून ऑप्शन दिसतो, हा सर्वलेट सिलेक्ट करायचा, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट करताना तुम्हाला एखादा पॅकेज वापरायचा असेल तर तुम्ही पॅकेजेस वापरू शकता सेपरेशनसाठी, सॅग्रिगेशनसाठी. जसं की स्टुडंट्स डॉट, आपण आता डॉट म्हणतो, तो बॅकग्राऊंडला काय करतो, त्याला स्लॅश मध्ये कन्वर्ट करतो. स्टुडंट्स डॉट टास्क, म्हणजे सगळ्या स्टुडंटच्या टास्क इथं राहतील. लॉग इन, रजिस्ट्रेशन, अपडेट, कोणत्या, फक्त स्टुडंटच्या. माझ्याकडे पुन्हा टीचरचा डाटा असेल, तुम्ही काय करेल, असाच एक बनवेल, त्याला काय करेल, टीचर्स डॉट टास्क बनवेल. म्हणजे त्याच्यात काय होईल, तो स्टुडंटच्या ऐवजी टीचरचा बनवेल. टीचरचा डाटा इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय, जे काय असेल नसेल. पॅकेज कंपल्सरी नाहीयेत, बनवले तर फार चांगलं, सॅग्रिगेशन होतं, एरर प्रॉब्लेम फाइंडिंग सोपी होऊन जाते. नसेल बनवायची तर काही हरकत नाही. मी क्लास बनवतोय फक्त रजिस्टर स्टुडंट नावाने, डॉट, सॉरी डॉट वगैरे काही बनवायची गरज नाही, सॉरी, ते डॉट जावा वगैरे तो स्वतः प्री करून घेतो, तो गरज नाही असते आपल्याला. बघा, क्लासचं नाव काय दिलं मी, रजिस्टर स्टुडंट. आणि ह्या क्लासचं नाव मला कुठे पास करायचंय, माझ्या ऍक्शन मध्ये. मी हे पण पास करू शकतो, किंवा याच्या नेक्स्ट पेजला जर तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला दिसतंय बघा, हे रजिस्टर स्टुडंट नावाचं. तुम्ही हे नाव तुम्ही तिथे पास करू शकता, स्लॅश रजिस्टर स्टुडंट. किंवा तुम्हाला जर वापरायचं, छोटंसं वापरायचं असेल एखादं, तर याला एडिट करू शकता तुम्ही. काय वापरायचं तुम्ही तिथे सांगू शकता. माझं म्हणणं की हेच राहू द्या, जे डिफॉल्ट दिसतंय ते. नंतर त्याला एखाद्या वेळेस तुम्ही एक्झाम्पल मध्ये चेक करा की कसं दिसणार. ठीक आहे, कसं एडिट करता येतं काय. मी नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्यानंतर मी डू पोस्ट आणि डू गेट अशा दोन मेथड मला वापरता येतात सर्वलेट मध्ये. ह्या अबस्ट्रॅक्ट मेथड आहेत कुठल्या, पॅरेंटच्या, सर्वलेट HTTP सर्वलेट मध्ये. माझा जो पॅरेंट क्लास आहे ना सर्वलेट क्लाससाठी, तो आहे HTTP सर्वलेट. ठीक आहे, तर त्याच्याकडे दोन मेथड आहेत, एक म्हणजे डू गेट आणि एक म्हणजे डू पोस्ट. डू गेट म्हणजे जेव्हा मी गेट मेथड वापरतो फॉर्म मध्ये, बघा कुठे, ह्या इथे फॉर्म ऍक्शनच्या समोर जी मेथड लिहिली मी, या मेथडच्या मध्ये जेव्हा मी गेट लिहितो तेव्हा ही मेथड एक्झिक्यूट होते, आणि जेव्हा मेथड मी पोस्ट म्हणतो तेव्हा डू पोस्ट एक्झिक्यूट होते. आता मी याला सबमिट म्हणजे फिनिश म्हणतोय. दोन्हीही राहू द्या, किंवा तुम्हाला एक वापरायचे असेल तर एक वापरू शकता, चॉईस तुमची. ठीक आहे, मला ही वापरायची, तर मी काय करतो, डू गेट मला बंद करतो आणि जस्ट चेक करतो की माझी डू पोस्ट नावाची मेथड एक्झिक्यूट होतीये का. ठीक आहे, याला मी काय करतो, इथं रिस्पॉन्स डॉट गेट रायटर डॉट राईट, किंवा अपेंड पण म्हणू शकतो मी, मला जसं पाहिजे तसं. आपण इथे मेथड टाकू फक्त सध्या टेम्पररी युजरला दाखवण्यासाठी, पोस्ट मेथड इज वर्किंग. एवढंच केलं मी, बाकी काय. आणि माझा जो फंक्शन होता बघा, इथे दिसतोय हा वेब सर्व्हलेट. हा वेब सर्व्हलेटचा डाटा कॉपी करायचा, URL जो दिसतोय हा कॉपी करायचा, आणि तुम्हाला जिथे सबमिट करायचा आहे तो ऍक्शन फॉर्म मध्ये आणून सबमिट करायचा. बस एवढंच करायचं, आता बाकी काय करायचं नाही. आता क्लास लेवलला चेंजेस झालेत म्हणून तो काय म्हणतो, रिस्टार्ट करा. ठीक आहे, सो करून टाकूयात रिस्टार्ट, काही इश्यू नाहीये. पुन्हा काही चुकलं वगैरे, काही इश्यू आले तर तो कन्वर्ट, त्याला प्रॉपरली हँडल करायला घेऊन टाकेल. सिंक्रोनाइज स्टार्ट. मी वापस जातो याला घेऊन, याला सबमिट म्हणजे रिफ्रेश केलं. सोर्स कोड मध्ये चेक करा, इथे नाव आलंय का आपलं, आलंय. ऍक्शन मध्ये रजिस्टर स्टुडंट आलंय, मेथड टाईप पोस्ट आली, नो व्हॅलिडेट. आता विदाऊट सबमिट म्हणजे विदाऊट डेटा सबमिट करून बघूया, एरर यायला पाहिजे होते का नाही आले. ठीक आहे,
एरर का नाही आली ते एकदा बघून घेऊ फास्ट मध्ये. व्हॅलिडेशन्स सॉरी. प्रोव्हाइड व्हॅल्युएबल ऍक्शन फीडबॅक HTML5 फॉर्म व्हॅलिडेशन कस्टम स्टाईल्स व्हॅलिडेशन टाईप सबमिट आहे का त्याचा. टाईप सबमिटच आहे. मग इथे चालू होतो ना आपल्याकडे का होत नाही तो. इथे सबमिट होतोय आपल्याकडेच का होत नाहीये. कदाचित हे ऑप्शन्स वगैरे जे दाखवायचे होते ना आपल्याला एरर मेसेज ते कदाचित घेतले नसावेत आपण बनवून. ठीक आहे सोडून देते त्याची तशी. अरे सॉरी. त्याची तशी सध्या आपल्याला काही आवश्यकता नाही. आपल्याला आपला डाटा सबमिट करायची सध्या समजली. ठीक आहे डाटाबेस मध्ये डाटा टाकायचा आहे आपल्याला. तर काय काय करावं लागणार आहे आपल्याला ते झालंय. आता सबमिट केल्यानंतर मला माझा डाटा प्रॉपरली दिसतोय की नाही मला हे चेक करायचं. सबमिट केलं मी. रजिस्टर स्टुडंटला आलो होतो. कदाचित त्याला मिळाला नाही तो क्लास. ठीक आहे. नाही मिळाला. ओके काही हरकत नाहीये. मी कुठे काही वेगळं वापरलं त्याच्यासाठी नाही वापरलं. नॉर्मल आहे. ठीक आहे. स्लॅश न वापरता एकदा ट्राय करूयात. कधी कधी असंही होतं की विदाउट स्लॅश पण काम करतं बरं का. परत एकदा सेव्ह केलं रिफ्रेश केलं. एकदा सबमिट केलं. बघा दिसतंय. म्हणून म्हटलं कधी कधी ते विदाउट स्लॅश पण काम करतं. कधी कधी तेच त्याला स्लॅश घ्यावा लागतो. विच इज कुठलं टोटली स्लॅश सॉरी. स्लॅश कुठं आहे सर कुठल्या म्हणता तुम्ही? हा वाला ऍक्शन मध्ये. आता सुरुवातीला कसं मी स्लॅश रजिस्टर्ड स्टुडंट दिलं होतं ना. स्लॅश रजिस्टर्ड स्टुडंट त्याने घेतलं नव्हतं. मग मी फक्त रजिस्टर्ड स्टुडंट दिलं स्लॅश काढून टाकलं. तर ते वर्क झालं. आता मला कुठे आलो मी पोस्ट मेथड इज वर्किंग म्हणजेच माझ्या जावा क्लास मधली म्हणजे जो सर्वलेट मी बनवला होता त्यातली ही पोस्ट मेथड मला वापरता येते यात. आता डेटाबेस म्हणजे काय म्हणतात माझा डेटाबेस मध्ये जाण्यासाठी डेटा अवेलेबल आहे. पण डेटाबेस अवेलेबल नाही ना. मला ते पण करणं आहे. आता ते करण्यासाठी मला काय करणं आहे. मी सॉरी डेटाबेस कडे वर्किंगला येतो. म्हणजे मला इथे कुठे कन्सोल आहे का आहे. आपण ह्या कन्सोल मधनं डायरेक्टली डाटा हँडल करण्याचा प्रयत्न करूया. नाही इथे नाही सॉरी. विंडो टर्मिनल दिसतोय का कुठे. एडिटर अपीअरन्स न्यू नॅव्हिगेशन पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे व्ह्यू मध्ये चेक करतो मी. व्ह्यू 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 पण नाही इथे सॉरी. एडिटर टॉगल अपीअरन्स शो व्ह्यू बुकमार्क कन्सोल मेकर आउटलाईन ऑर्डर. ऑर्डर म्हणजे टर्मिनल आहे मला इथे. टर्मिनल मी ऍड करतो. ओपन केला. तुम्हाला डेटाबेसला जे कनेक्ट करायचं होतं ना तर तुमच्याकडे तुम्ही बरेच जण वर्क बेंच वगैरे वापरता. तर तुम्ही वर्क बेंच वापरू शकता काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त सध्या डेटाबेस आणि ते कनेक्शन क्रिएट करायचे त्यासाठी मी वापरतोय. फारच वेळ घेता याला. टर्मिनल कशासाठी सर? टर्मिनल म्हणजे मला डेटाबेस सोबत कनेक्ट करण्यासाठी मला ते वापरायचे. म्हणजे डेटाबेस क्रिएट करणे डेटाबेसच्या प्रॉपर्टी मेथड ऍक्सेस करणे त्याच्यासाठी मला तो वापरायचा. तुम्ही ते वर्क बेंच वगैरे मधनं करता ना. माझ्याकडे वर्क बेंच नाही टाकलेला मी सीएमडी मधनं वापरत असतो. MySQL डी शो डेटाबेसेस. डेटाबेसेस आहेत आपल्याकडे. एक नवीन बनवूया क्रिएट डेटाबेस स्टुडंट्स अंडरस्कोर सॉरी कॉलेज नावाचा आहे माझ्याकडे. तर तो ड्रॉप करतो आणि तोच बनवतो म्हणजे मला तो वापरता येईल. ड्रॉप कॉलेज
डेटाबेस कॉलेज. उसका 3 रोज एकच तर आहे माझ्याकडे. ठीक आहे, एक कॉलेज डेटाबेस निघून गेला. क्रिएट डेटाबेस कॉलेज, यूज कॉलेज आणि क्रिएट करतो मी टेबल. क्रिएट टेबल स्टुडंट्स इन्फो आयडी इंटेजर प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट नेम varchar 50 name varchar 50 mobile varchar 10 email varchar 50 dob date password 100 varchar 50च घेऊया. सध्या मी काही इन्क्रिप्शन वगैरे वापरत नाही. किती फील्ड आहेत माझ्याकडे? 1 2 3 4 5 6. आयडी जर सोडला तर नेम 1 2 3 4 5 6 फील्ड झाल्या माझ्याकडे. ठीक आहे, आता या डेटाबेसचं माझं क्रिएशनचं काम संपलंय. मी आता वापस येतो माझ्या कोडिंग मध्ये. ठीक आहे, आता डेटाबेस काम झालं, तुम्हाला वापस कुठे जावं लागणार? माझ्या सर्वलेट मध्ये. सर्वलेट मध्ये जेव्हा माझा डाटा येईल ना, तर तो डाटा मला प्रॉपर दिसतोय का पहिल्यांदा हे चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो रिक्वेस्ट डॉट गेट ऍट्रिब्यूट्स नेम्स. ठीक आहे, म्हणजे काय काय डाटा आला हे आपल्याला दिसून जाईल इथे आता सध्याच्या घडीला. ठीक आहे, ओके. ठीक आहे, ट्राय तर करूया. एरर तर दाखवणार आहे तो सध्या, तसा बघू काय होतं. ठीक आहे, आता सध्या नावं काय काय दाखवेल तो, म्हणजे ह्या टेक्स्ट बॉक्सला काय नाव दिलं होतं आपण? फर्स्ट अंडरस्कोर नेम, याला लास्ट अंडरस्कोर नेम, याला ईमेल, मोबाईल, डीओबी, पासवर्ड, असे नाव मला तिथे सबमिट केल्यानंतर दाखवेल तो. कारण जसं म्हटलं होतं तसं तो दाखवणार नाही मला, कारण प्रिंट रायटर जो आहे तो इन्युमिरेशन आहे, म्हणजे नंबर ऑफ ऍरे ना तो व्हॅल्यूजचा, त्याला तो सपोर्ट नाही करणार म्हणून मला वाटलं होतं ते. ठीक आहे, ओके. रिक्वेस्ट डॉट अजून काय आहे याच्यात? ठीक आहे, जाऊ द्या, मला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याकडे डाटा येतोय म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. आता मला काय करायचंय, तो डेटा सिस्टीम मध्ये बॅकअपला म्हणजे इन्स्टॉल कसा करायचा आहे, टेबल मध्ये कसा ऍड करायचा आहे ते समजून घ्यायचे पहिल्यांदा प्रॉपरली. ठीक आहे, तर सध्या सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं लक्षात घ्या. रिस्पॉन्स म्हणजे काय, की जो मी माझ्या वेब ब्राउझरला समोर दाखवणार, म्हणजे कुठे? युजरच्या स्क्रीनला, ब्राउझरला, कॉम्प्युटरला, डेस्कटॉपला. आणि रिक्वेस्टचा अर्थ काय होतो, की माझ्या कॉम्प्युटरकडे कुठे आलेली? सर्व्हरला आलेली रिक्वेस्ट. म्हणजे जेव्हा मी इथून टाईप करून सबमिट म्हणतो, ती काय जाते? रिक्वेस्ट जाते. डाटा स्टोअर झाला नाही झाला आणि मला तो दिसला नाही दिसला, याच्या बेसिसवर मला काय कळतं? ते रिस्पॉन्स मध्ये कळतं. ह्या दोन गोष्टी सॅग्रिगेट सेपरेट करून ठेवा. रिस्पॉन्स म्हणजे सर्व्हर कडनं आलेली माहिती आणि रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही सर्व्हरला पाठवलेली इन्फॉर्मेशन किंवा माहिती. सॉरी, आता मी काय करतो इथे, पहिल्यांदा रिस्पॉन्स क्रिएट करून घेतो, की बाबा त्याचा जो कंटेंट टाईप आहे, तो कंटेंट टाईप मला काय करायचा आहे? HTML आणि टेक्स्ट फॉर्म मध्ये सांगायचं आहे, टेक्स्ट/HTML. म्हणजे सिंपल HTML फॉर्म मध्ये मला रिस्पॉन्स जनरेट करून द्यायचा युजर. ठीक आहे, त्याच्यानंतर एक प्रिंट रायटर नावाचा क्लास जनरली मला म्हणजे एक ऑब्जेक्ट बनवायचा आहे. प्रिंट रायटर, त्याचा एक ऑब्जेक्ट बनवायचा आहे. डायरेक्टली वापरता येतो बघायला जर गेलं तर, पण सेपरेट घेऊन टाकूया. रिस्पॉन्स डॉट गेट रायटर, आपण जे वरती वापरत होतो मेसेज दाखवण्यासाठी, हे इथलं त्याचा एक ऑब्जेक्ट बनवून घेतला मी आउट नावाने. ठीक आहे, आता माझ्याकडे किती व्हॅल्यू येत आहेत? बॅकग्राऊंड मधून 6 व्हॅल्यू आहेत.
लक्षात घ्या किती व्हॅल्यू येतात तर 6. मग त्या 6 व्हॅल्यूजला मला काय करायचंय, वेगवेगळ्या व्हेरिएबल्स मध्ये स्टोअर करायचं. जसं की स्ट्रिंग टाईपचा डाटा आहे सगळा, कारण इंटरनेटवरती तुम्हाला सगळा स्ट्रिंग टाईपचा मिळतो. पण तुम्हाला एक्सप्लिसिट जसा पाहिजे असेल तसा ठेवायचा आहे तर तुम्ही तो ठेवू शकता. जसं फर्स्ट नेम जो आहे माझा, फर्स्ट नेम इक्वल्स टू सर्व्हरला मी जो डाटा पाठवतोय तो गेट रिक्वेस्ट करणार मी, त्याचा गेट पॅरामीटर म्हणणार आणि तो पॅरामीटरचं नाव इथे टाकायचं. नेम बरं का, लक्षात घ्या. नेम नेम ऍट्रिब्यूट कोणतं, त्या टेक्स्ट बॉक्सचं नेम ऍट्रिब्यूट म्हणतोय. हे आयडी मधलं नाही, हे नेम ऍट्रिब्यूट. हे नेम ऍट्रिब्यूट मला इथे टाकावं लागेल. मग ते प्रॉपर आहे की नाही पहिले एकदा चेक करून घ्यायचं, कारण स्पेलिंग चुकली की तो एरर थ्रो करणार तुम्हाला. ठीक आहे. पुन्हा स्ट्रिंग, हेच कॉपी करतो खाली. इथे काय माझ्याकडे लास्ट नेम होतं, लास्ट नेम. आता हे खऱ्या अर्थाने इन्फॉर्मेशन येते की नाही ना, ही पहिल्यांदा आपण चेक करून घेऊ. त्यासाठी मी काय करतो, आउट डॉट प्रिंट करतो. म्हणजे समोर जे दिसतं ना डाटा आपल्याला, तो डाटा दिसतोय की नाही. फर्स्ट नेम सबमिट केलं. ठीक आहे. याला बॅक करतो परत. डाटा सिंक्रोनाइज झालाय की नाही मला माहित नाही, पण तरी बघून घेतो मी. रिस्टार्ट करायला सांगतोय, तो चेंजेस करतोय क्लासेस मध्ये म्हणून. सिंक्रोनाइज रिफ्रेश केला. मी माझं नाव फक्त ऍड करतोय अमोल आणि सबमिट केलं. बघा डाटा दिसतोय मला, म्हणजे माझा डाटा सर्व्हरकडे चाललाय बरोबर. ठीक आहे. कशाने आला तो, ह्या फर्स्ट नेम मधनं आला, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता चुकून तुम्ही जर समजा एखादा डाटा असा टाकला, जसं की फर्स्ट नेम मध्ये तुम्ही युजरला असं म्हणत होता एस स्टूड फर्स्ट नेम, पण बेसिकली जर मी बघितलं तर हा डाटा नाहीच आहे ना बॅकग्राऊंडला. सर्व्हरकडनं मला हा डाटा येतच नाहीये. स्टार्ट याला परत रिस्टार्ट करावं लागतंय का काय माहिती. याची प्रॉपर्टी पण एकदा चेक करून घेतो, काही इश्यू असतील का. असं तर शक्यतो व्हायला नाही पाहिजे, दरवेळेस नाही विचारलं पाहिजे त्याने मला. ठीक आहे, जाऊ द्या, नंतर बघेल मी. याला चेंज करत बसावं लागेल. आता याला मी सबमिट करतोय परत, रिफ्रेश. काय आलं, नल. कारण त्याला तो आर्ग्युमेंटच मिळाला नाही, त्याला ही व्हॅल्यू मिळालीच नाही. हे नाव कुठल्याच टेक्स्ट बॉक्सला त्याला मिळालं नाही, म्हणून त्याने एरर थ्रो केला. सेव्ह केलं. आता सगळ्यांचं पहिल्यांदा कन्वर्ट करून घेऊ, मग नंतर त्याला वन बाय वन बघू. ठीक आहे. असं गरजेचं नाहीये की तुम्ही इथे जो सिक्वेन्स वापरता तो सिक्वेन्स तुम्ही बॅकग्राऊंडला वापरला पाहिजे, असं कंपल्शन नाही. ठीक आहे. तुम्ही सिम्पली त्याला वर्किंग मध्ये आणू शकता. जसं की फर्स्ट नेम, लास्ट नेम, लगेच मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, मग ईमेल आयडी, मग पासवर्ड. सिक्वेन्स तुमच्या गरजेप्रमाणे, पण इन्सर्ट करताना सिक्वेन्स तुमच्या डेटाबेसच्या प्रमाणे पाहिजे, ते तुम्हाला सांगावं लागतं प्रॉपर. सिमिलरली स्ट्रिंग मोबाईल इक्वल्स टू मोबाईल, त्याचप्रमाणे स्ट्रिंग ईमेल इक्वल्स टू ईमेल, त्याचप्रमाणे स्ट्रिंग पासवर्ड इक्वल्स टू पासवर्ड. आता मी तिकडे ऑलरेडी नेम प्रॉपर्टी सेट केलेल्या आहेत. फक्त मला काय वापरायचं आहे ते आता डेट वापरायचं आहे. डेट डीओबी इक्वल्स टू रिक्वेस्ट डीओबी. ठीक आहे. आता डेट इम्पोर्टेड नाही, तर डेट इम्पोर्ट करावं लागेल आपल्याला. कुठून, तर जावा डॉट युटिल मधून, एसक्यूएल मधून नाही, जावा डॉट युटिल मधून काय करायचंय, डेट फंक्शनॅलिटी इम्पोर्ट करायची. बेसिकली तुम्ही स्ट्रिंग मध्ये पण याला अटॅच करू शकता बरं का, असा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही याला डेटच्या ऐवजी सिम्पली स्ट्रिंग पण सांगू शकता, कारण पाठवताना मी स्ट्रिंगच पाठवणार, तो कन्वर्ट करून घेणार आहे त्याला. सिंगल कोड, डबल कोड जर तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे. याच्यात चेक करतो मी डॉट टू स्ट्रिंग, आणि याच्यात मला फंक्शनॅलिटी देता येते का, इयर मंथ डेट. आय डोंट थिंक सो की ते करता येते, मला नाही करता येते. आणि हे डॉट नेट मध्ये करता येतं. ठीक आहे, नो वरीज. होत नाही तर काही हरकत नाही, जाऊ द्या, सोडून. त्याचाही काही प्रॉब्लेम नाहीये. अजून काय राहिलं माझं, सगळे फील्ड मी घेतल्यात. ठीक आहे, फील्डचा काही इश्यू नाही आता. आता डेटाबेसचं कम्युनिकेशन करायचंय, आणि
डेटाबेसचं कम्युनिकेशन करायचं आणि 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 हा मग बाकीचा डाटा आपल्याला ऍड करायचा. आता याचं प्रिंट आउटची गरज नाही मला. ठीक आहे. आता डेटाबेसला दरवेळेस कनेक्शन मिळेलच, प्रॉब्लेम जातील कधीतरी, असं होऊ शकतं ना. दरवेळेस कनेक्शन प्रॉपरली होईलच असं नाही. एखाद्या वेळेस इंटरनेट बंद राहतं, कधी कधी तुमचा सर्व्हर बंद राहतो, कधी कधी इन बिटवीन तुमचं इंटरनेट कनेक्शन लॅप होऊ शकतं. तर तेव्हा काय करायचं, ट्राय कॅच मध्ये अपडेट करायचं सगळं काही. ठीक आहे. ट्राय कॅच, आता ट्राय कॅच मध्ये मुद्दाम करायचं असतं कधी, हे लक्षात घ्या. एक्सेप्शन क्लासेस वापरायचा. एक्सेप्शन बेसिकली तुम्ही एसक्यूएल एक्सेप्शन वगैरे पण म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. EX. ठीक आहे. आता ट्राय मध्ये मला काय करायचंय, तर सगळ्या गोष्टी वन बाय वन करायच्या. जसं की जीडीबीसीचा सगळ्यात पहिली स्टेप आहे की तुमचा क्लास ड्रायव्हर जो आहे, तो क्लास ड्रायव्हर पहिल्यांदा लोड करून घ्या. आता लोड कसा करतो आपण त्याला, क्लास कीवर्ड डॉट फॉर नेम आणि इथे तुमच्या त्या कनेक्शन ड्रायव्हरचं नाव. कोणता ड्रायव्हर असतो आपला, कॉम डॉट JDBC IS सॉरी MySQL डॉट JDBC डॉट ड्रायव्हर. काय नाव आहे त्याचं, मला जस्ट चेक करतो हा. मला आठवत नाही, जस्ट मला कन्फर्म करू द्या. जस्ट कन्फर्म करतो मी वन्स. MySQL साठी JDBC ड्रायव्हर काय असतो, बरोबर आहे. कॉम पासून सुरुवात केली होती मी, बरोबर, पण चुकलं माझ्याकडनं असते. कॉम डॉट MySQL ड्रायव्हर. कुठे काही चुकतंय का, नाही बरोबर आहे. मला वाटलंच होतं ते, पण ते कन्फर्म नव्हतं मला, म्हणून मी चेक करण्यासाठी आलो. ठीक आहे. सॉरी. त्याच्यानंतर सर हा अं, डॉट बोला. एसक्यूएल मायस्क्यूएल तो स्टार्टिंग डाउनलोड करतानाच येतं ना तो. हा, इथे शक्यतो ते येऊन जातं, पण कधी कधी काय होतं, हे नाव चुकतं ना बऱ्याचदा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम देत होतो. तर इथे काय, आता माझ्याकडे फाईलचं नाव वेगळं आहे. मी जरा डेटाबेस फाईलला ओपन करण्याचा प्रयत्न केला ना, जार फाईल का होत नाही ओपनिंग, ही व्हायला पाहिजे होती. मला एरर देणार हा बहुतेक, बहुतेक एरर देणार मला. ही जार फाईल चुकीची घेतली कदाचित मी. ठीक आहे, बघूया. तर इथे काय होतं की ह्या कनेक्शन ड्रायव्हरचा हा बऱ्याचदा वेळ चेंज होतो. ओरॅकल साठी जर तुम्ही घेतला, तर ओरॅकल साठी काय आहे, ओरॅकल डॉट जीडीबीसी डॉट ड्रायव्हर डॉट ओरॅकल ड्रायव्हर पुन्हा. ठीक आहे. ओरॅकल डॉट जीडीबीसी डॉट ड्रायव्हर डॉट ओरॅकल ड्रायव्हर असं येतं. आणि MySQL साठी कॉम डॉट MySQL डॉट जीडीबीसी ड्रायव्हर असं येतं. त्याच्यानंतर येतं खऱ्या अर्थानं कनेक्शन. आता हा कनेक्शन काय आहे, माझा डेटाबेस सोबत कम्युनिकेट करण्यासाठी. जसं की मी हा जो कनेक्शन वापरला होता, कुठे, कमांड लाईन वरती मी कनेक्शन वापरताना काय वापरलं होतं, तिथे ही कमांड दिली होती, MySQL हायफन कॅपिटल एस वगैरे. म्हणजे मी कम्युनिकेट करत होतो माझ्या डेटाबेस सोबत, MySQL सोबत कम्युनिकेशन करत होतो. म्हणजे मी त्याला कनेक्ट केल्यानंतर काही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी सांगत होतो. पण आता मी कनेक्शन कुठे करतोय, प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये करतोय. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, कनेक्शन नावाचा क्लास वापरावा लागेल, जो की एसक्यूएल मधला आहे. तो कनेक्शन क्लास वापरताना काय करायचं, आपल्याला एसक्यूएल चा वापरायचा. ठीक आहे. सो इथे काय करावं लागेल, इम्पोर्ट जावा डॉट एसक्यूएल म्हणावं लागेल. आता अजून काय आलेलं नाही येते ते बघू, त्याला सांगतो मी त्याला पुढे कसं. तर एक व्हेरिएबल बनवला कॉन नावाचा. तर हा काय करेल, एक ड्रायव्हर मॅनेजर नावाचा एक क्लास इनबिल्ट असतो डॉट जावा मध्ये. तो काय करतो, त्याला क्रिएट कनेक्शन करतो. म्हणजे इथे मला काय करायचं, गेट कनेक्शन. ऍक्च्युली क्रिएट कनेक्शन नाही येते, ती गेट कनेक्शन आहे, लक्षात घ्या. गेट कनेक्शन. आणि याच्यात तुम्हाला काय करायचंय, तुमच्या डेटाबेस कनेक्शनचं पूर्ण प्रॉपर्टी सांगायची. आता जस्ट चेक केली होती बघा, इथे इथे एक्झाम्पल दिलंय का, हो. गेट कनेक्शन, JDBC MySQL वगैरे मी इथनं कॉपी करतो आणि वन बाय वन तुम्हाला समजावून सांगतो की तो काय काय वापरला होता तुम्ही. इथलं. ठीक आहे. तर इथे काय वापरलंय त्याने, जीडीबीसी. जीडीबीसी काय, जावा डेटाबेस कनेक्शन आहे. कुणासोबत वापरतो मी, MySQL सोबत.
कुठे वापरतोय लोकल होस्ट म्हणजे माझ्या ह्याच कॉम्प्युटरवरती. त्याचा पोर्ट जो आहे तो आहे 3006 सॉरी 3306. डेटाबेसचं नाव, माझ्या डेटाबेसचं नाव आहे कॉलेज. माझा युजर आहे रूट. माझा पासवर्ड एमटी आहे. आपण पासवर्ड टाकला नाही कोणताच हे लक्षात घ्या. सो हा पासवर्ड काढून टाकायचा. ठीक आहे. जर तुमच्याकडे कधी कधी समजा हा कॉलेज डेटाबेस तुम्हाला सांगायचा नसेल इथे, तर तुम्ही हा चौथ्या ऍट्रिब्यूट मध्ये सांगू शकता इथे. ठीक आहे. पण सेपरेट काय कसं त्याला दिलंय त्यांनी प्रॉपर, तर आपण प्रॉपर वेनं काम करूया. आता याच्यानंतर काय करायचंय, याच्यानंतर मला सॉरी इथे क्लास इम्पोर्ट करायचा राहिला, सॉरी मी विसरून गेलो होतो. हे बघा, इम्पोर्ट कनेक्शन फ्रॉम जावा डॉट एसक्यूएल. तर जावा डॉट एसक्यूएल मधून त्याला इम्पोर्ट केलं मी. आता कनेक्शन इस्टॅब्लिश झालं. आता डाटा मला इन्सर्ट करायचा, तर त्याची क्वेरी लिहावं लागेल. पण क्वेरी लिहिताना मी काय करतोय, डायनेमिक क्वेरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. डायनेमिक इन द सेन्स, जावामध्ये 2 क्वेरीज वापरतात. एक म्हणजे नॉर्मल स्टेटमेंट, नॉर्मल क्वेरी, आणि एक म्हणजे प्रिपेअर स्टेटमेंट, त्याला रन टाइम क्वेरी म्हणतात, डायनेमिक क्वेरी म्हणतात. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी शक्यतो डायनेमिक क्वेरी म्हणजे प्रिपेअर स्टेटमेंट वापरण्याचाच प्रयत्न करा. प्रिपेअर्ड स्टेटमेंट म्हणजे जे एसक्यूएल इंजेक्शन वगैरेचे जे प्रॉब्लेम होतात ना बऱ्याचदा, हॅकर क्रॅकर ट्राय करतात बॅकग्राऊंडला डाटा कॅचअप करण्यासाठी, तर तो इथून तुमचा निघून जातो. ठीक आहे. तर तो इथून तो काय होतो, अवॉइड होतो. सो प्रिपेअर्ड स्टेटमेंटला मी व्हेरिएबल वापरला पीएस. कुठे इस्टॅब्लिश करायचे ते कनेक्शन वरती. क्रिएट प्रिपेअर स्टेटमेंट. सॉरी क्रिएट प्रिपेअर स्टेटमेंट. ठीक आहे. प्रिपेअर स्टेटमेंट. आणि ह्या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला तुमची क्वेरी लिहायची. कोणती क्वेरी? आपली इन्सर्ट वाली. इन्सर्ट इंटू. आता मी ते कॅपिटल मुद्दाम घेतलंय, कंपल्सरी नाहीये. मी कॅपिटल काय घेतलं, कारण मला कळायला पाहिजे की डेटाबेसचा मी इव्हेंट काहीतरी परफॉर्म करतोय. सो इन्सर्ट इंटू, टेबलचं नाव होतं माझ्या स्टुडंट्स अंडरस्कोर इन्फो. कन्फर्म होत नसेल तर आपल्या डेटाबेसकडे जा, इथे चेक करा, अजूनही क्वेरी आपली ओपन आहे. डेटाबेसमध्ये मी टेबल कोणत्या नावाने बनवणार आहे, स्टुडंट्स अंडरस्कोर इन्फो नावाने. आणि काय काय पास करायचंय मला, त्याचं ना आयडी सोडून सगळं. मग मी इथे त्याला पास करतोय आता सध्या. नेम, एल नेमच घेतलं होतं ना, नेम, एल नेम, मोबाईल, ईमेल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि पासवर्ड. 1 2 3 4 5 6 व्हॅल्यू झाल्या. आणि पुढे कीवर्ड आपला नॉर्मल जसा आपण वापरत होतो शेवटपर्यंत, तो म्हणजे व्हॅल्यूज वन. प्लीज एक सेकंड थांबा. काय लेक्चर घेतो थोड्या वेळ, लेक्चर घेतो लेक्चर. मी 2 मिनिटात करतो. हा, ठीक आहे. ठीक आहे. आता याला ज्या व्हॅल्यू मला पास करायच्या आहेत ना, ह्या व्हॅल्यू डायरेक्टली मी इथून नाही घेणार. आता कुठून? इथून नाही घेणार. ह्या व्हॅल्यू मी काय करेल, इथे क्वेश्चन मार्क मध्ये सांगेल. किती व्हॅल्यूज आहेत माझ्या? 6. तर 6 क्वेश्चन मार्क सेपरेट करायचे कॉमन. झालं. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर आता प्रिपेअर स्टेटमेंट साठी पुन्हा काय, जावा एसक्यूएल. क्वेश्चन मार्क बोला. दिले तर ती व्हॅल्यू डायरेक्ट तिथून भेटते का सर? नाही तसं नाही, त्याला तर व्हॅल्यू सांगाव्या लागणार आहेत आपल्याला. मी क्वेश्चन मार्क दिले म्हणजे ऍक्च्युली मला इथे जोडण्यासाठी काय करावं लागलं असतं, ते सिंगल कोड डबल कोडचं इव्हेंट हँडल करावं लागलं असतं ना. म्हणजे कारण माझ्या बघा सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत, स्ट्रिंग टाईपच्या आहेत. तर मला काय करावं लागलं असतं, इथे पहिल्यांदा सगळं डबल कोड्स क्लोज करावे लागले असते. म्हणजे असं टाकावं लागलं असतं सिंगल कोड्स मध्ये, मग पुन्हा डबल कोड्स, मग पुन्हा प्लस, मग नंतर माझा फर्स्ट नेम. मला हे हे खूप हेक्टिक झालं असतं असं हँडल करायचं. कुठे प्लस राहिला, कुठे कॉमा राहिला, कुठे इन्व्हर्टेड कॉमा, तो चुकला की माझा पूर्ण इव्हेंट काय होतो, तो कॅन्सल होऊन जातो, म्हणजे एरर मध्ये जातो. त्यापेक्षा मी काय केला, क्वेश्चन मार्क सांगितला आणि नंतर त्याला काय म्हणतोय की प्रिपेअर स्टेटमेंटला ऍट्रिब्यूट सेट करायचे. आता ऍट्रिब्यूट सेट कसे करायचे ते बघा, दिसतोय आपल्याला सेट स्ट्रिंग, सॉरी सेट स्ट्रिंग 1 बाय 1. आता पहिला ऍट्रिब्यूट कोणता आहे माझा, इथे नेम आहे बघा, दिसतोय. तर मी काय करेल, 1 कॉमा फर्स्ट नेम, हा ऍट्रिब्यूट इथे सांगेल.
म्हणजे त्याला सिंगल कोट लागतो की डबल कोट लागतो. इंटेजर असेल तर मी इथे काय करेल, त्याला पीएस डॉट सेट इंट म्हणेल. ही प्रॉपर्टी मला घेता येते. डबल व्हॅल्यू असेल माझी फ्लोट मधली तर सेट डबल म्हणू शकतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर सेट फ्लोट आहे आय गेस, ते पण वापरता येतं. डेसिमल पण आहे, सेट डेसिमल, बिग डेसिमल त्यात. म्हणजे मला इथे प्रॉपर्टी सांगण्याची गरज नाही, तो टेक्स्ट आहे की इंट आहे. मी फक्त काय करेल, प्रिपेअर स्टेटमेंट त्या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू प्रॉपरली सांगायचं. आता वन बाय वन पीएस डॉट सेट स्ट्रिंग, पुन्हा एकदा दुसऱ्या नंबरसाठी. दुसरा कोणता आहे माझा, लास्ट नेम आहे. मी यालाच कॉपी करतो अजून 3 वेळेस, आणि आता फक्त सिक्वेन्स बदलत जातो. जसं की तिसऱ्या नंबरला काय होता, चौथ्या नंबरला काय होता, 5व्या नंबरला आणि 6व्या नंबरला. मला फक्त यांच्या व्हॅल्यू चेक करायच्या. जसं की आता हा मोबाईल होता, हा ईमेल होता, हा डेट ऑफ बर्थ होता आणि हा पासवर्ड होता. ठीक आहे. आता माझ्याकडे एरर येऊ शकतो किंवा डाटाबेस मध्ये व्हॅल्यू जाऊ शकते, पण ती डेट ऑफ बर्थची कदाचित चुकीची जाऊ शकते. कदाचित म्हणतोय बरं का मी, कारण डेटाबेस मध्ये फॉर्मॅट काय असतो, MMDDYY. इथं सेट डेट नावाचं फंक्शनॅलिटी आहे का, मला ते चेक करू द्या फक्त. असेल तर फारच बेटर आहे, पण तो डेट कन्वर्ट करावा लागेल मला, कारण डेट डीओबी काय माझा टाईप मध्ये येतो. तर मला याच्यात काय करावं लागेल, याला कास्ट करावं लागेल डेट. सॉरी, डेट नाही झाला तो, डेट डॉट. ठीक आहे. डेट कन्व्हर्जनचं मी नंतरच्या सेशनला घेईल, डोंट वरी. पहिल्यांदा फक्त वर्किंग होतंय का नाही ते चेक करून घेऊ. पॅरामीटर पास झाले. आता मला काय करायचंय, जेव्हा आपण बघा इथे एक सिस्टीम मध्ये रेकॉर्ड इन्सर्ट केला होता ना, क्रिएट करताना नाही होताना, तुम्हाला इथे एक 0 नंबर मिळतो बघा, 0 1. किती डाटा अपडेट झाला, किती डाटा इन्सर्ट झाला, त्याचा एक नंबर रिटर्न मिळतो आपल्याला प्रत्येक वेळेस. हे मागच्या डीबीएमएसच्या सेशन मध्ये मला आठवत असेल. तर तसाच प्रकार मला काय करायचं, इथे पण हँडल करायचं. इंटेजर एक एक्स व्हेरिएबल वापरला मी, ज्याची सुरुवातीची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे इन्सर्ट झालंच नाही मला हे कळून जातं. ठीक आहे. मग मी काय करतो, ह्या एक्स मध्ये माझा प्रिपेअर स्टेटमेंट काय करतो, एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट करताना काय म्हणतो, एक्झिक्यूट अपडेट. आता एक्झिक्यूट अपडेट म्हणजे काय, तो इन्सर्ट अपडेट आणि डिलीट करताना करतो डीएमएल मध्ये. इथं दिसतंय बघा तुम्हाला, इथे दिसतंय. तो कधी कधी वापरतो डीएमएल करताना, सच ॲज इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट करताना. ठीक आहे. म्हणजे किती इन्फॉर्मेशन अपडेट होतीये, इन्सर्ट होतीये किंवा डिलीट होतीये, त्याचा नंबर मला रिटर्न होतो, आणि तो कुठे आलाय, माझ्याकडे एक्स मध्ये आला. मग मी एक्स ला कम्पेअर करणार की बाबा, जर इफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल किंवा झाली असेल, तर आउट करायचंय त्याने, म्हणजे प्रिंट करायचंय मेसेजमध्ये, डाटा सेव्ड सक्सेसफुली, युजरचा डाटा सक्सेसफुली सेव्ह झाला. ठीक आहे. आणि काही एरर आला तर एरर मला फक्त एरर दाखवायचं की बाबा, जसं की आउट डॉट प्रिंट, त्याचा एक्सेप्शन जो काही असेल तो मेसेज मला दिसला पाहिजे, गेट मेसेज. आणि दोन्ही केसमध्ये डाटा इन्सर्ट हो किंवा काही प्रॉब्लेम जाओ, तर त्याच्यात मला काय करायचंय, फायनली एक कीवर्ड असतो, त्यात मला कॉन डॉट क्लोज करायचंय. इथं होणार नाही कारण तो पब्लिक नाहीये माझा, तर तो कदाचित प्रॉब्लेम देऊ शकतो. तर कॉन डॉट क्लोज मला कुठे करावा लागेल, इथे. म्हणजे हा जो कनेक्शन आहे ना, हा वाला, इथे याला इथे टाकून देतो, कनेक्शन कॉन क्लोज. ठीक आहे. आणि मग याला फायनली म्हणतो, फायनली कॉन डॉट क्लोज. एरर आला का, अच्छा, याला परत ट्राय केस म्हणतो तो. ठीक आहे. सिम्प्लिफाईडच करूया, अशानं गाव घडत जायची गोष्ट. याला काढून नॉर्मल करतो मी, इथेच करतो. कनेक्शन इस्टॅब्लिश झाल्याच्या नंतर कॉन डॉट क्लोज, म्हणजे रीड राईटचं ऑपरेशन झालं की त्यानं काय करायचं, क्लोज करायचं त्याला. आणि जसं मी रायटर ओपन केला होता, तसा रायटर काय करतो, आता क्लोज करतो, आउट डॉट क्लोज. ठीक आहे. आता मी डेटाबेस मध्ये पहिल्यांदा तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो परत एकदा, डेटाबेस मध्ये व्हॅल्यू आहेत का. यूज कॉलेज
सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स अंडरस्कोर इन्फो. एमटी बघा, अजून डाटा आलेला नाही त्याच्यात, एमटी सेट दाखवतोय. ठीक आहे. आता माझ्याकडे काय आहे, सर्व्हर आहे, त्याला रिस्टार्ट करावं लागेल कारण क्लास फाईल मध्ये खूप सारे चेंजेस झाले. मी सर्व्हर रिस्टार्ट केला. स्टार्टेड आणि सिंक्रोनाइज. प्रोजेक्ट रिफ्रेश केला. आता माझा डाटा मी ऍड करतो, प्रॉपर ऍड करतो. अमोल गायकवाड, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ. ही चुकणार आहे, डेटाबेस मध्ये डेट ऑफ बर्थ कदाचित जाणार नाही, शुअर नाही मी, बट कदाचित ती जाणार नाही, मला एवढा डाऊट वाटतोय. बट बघूया. आता पासवर्ड ए कॅपिटल BC@123. ठीक आहे. त्याला मी सेव्ह केलं. थोडा वेळ घेतोय आणि मेसेज पण दिला बघा लगेच, डेटा सक्सेसफुली सेव्ह. डेटाबेस मध्ये डेटा गेला माझा. ठीक आहे. आता गेला की नाही गेला खरं हे मला माहित नाही ना, ते बघायचं आहे आता. मग बघण्यासाठी मी काय करेल, डेटाबेस मध्ये जाणार, सिलेक्ट क्वेरी परत एकदा रन करा. वा, फॉर्च्युनेटली डाटा माझा आला डेटाबेस मध्ये, काहीच इश्यू नाही. डेटाबेस मध्ये डाटा आला 1990-4-28. काहीच हरकत नाही. म्हणजे आपला जे काही इन्सर्शन होतं ते सगळं करेक्ट झालं. डेटाबेस मध्ये माझी व्हॅल्यू बरोबर आल्या, आयडी पण मला मिळाला. म्हणजे फ्रंट एंड मधनं माझी डाटा आता व्हॅल्यू चालली. बरं, अनफॉर्च्युनेटली काहीतरी कारणामुळे माझा डेटाबेस सर्व्हर बंद आहे. मी याला बंद करतो. तर आता मी सिलेक्ट करतो, त्याला एक्झिट करतो, पुन्हा लॉग इन करून बघतो, होतोय. ठीक आहे. एक्झिट, याला बॅक जातो, इथे चेंजेस करतो. सर्व्हर ऍक्च्युली बंद व्हायला पाहिजे होता पण झाला नाही, तो ठीक आहे. मी सर्व्हर एक्सप्लिसिटली बंद करतो माझ्या डेटाबेसचा. तो डेटाबेस सर्व्हर मला डिटेल्स मधनं मिळणार, MySQLD नावाने. हे बघा. ठीक आहे. याला एंड करतोय मी, एंड प्रोसेस. येस. आता मी इथे जर याला वर्क करायला घेतलं परत ना कनेक्शनला, तुम्हाला एरर देईल तो. एरर देणार तो, हमखास एरर देणार. इतका वेळ लागला म्हणजे बघा, कांट कनेक्ट टू MySQL सर्व्हर ऑन लोकल होस्ट, कारण डेटाबेस सर्व्हर माझा बंद आहे. ठीक आहे. आता मी परत काय करतो, याला लॉग इन म्हणजे रजिस्ट्रेशन करतो नवीन एखाद्या विद्यार्थ्याचं. जसं सुमित वाहुल, काहीतरी एक नाव टाकलं मुद्दामून, Sumit@yahoo.co.in. मोबाईल नंबर टाकला 10 डिजिट सपोज, 9988776655. त्याची डेट ऑफ बर्थ काहीतरी घेतली चेंज करून, आणि पासवर्ड घेतला, पासवर्ड. ओके. PASSWRD सॉरी, आणि रजिस्टर्ड करून बघा. आता एरर येणार. एक्सेप्शन आपण जे लिहिलं होतं ना, तो एक्सेप्शन आला. काय म्हणतोय तो, द कम्युनिकेशन लिंक फेल्युअर, द लास्ट पॅकेट सेंड सक्सेसफुली टू द सर्व्हर वॉज 0 मिलीसेकंड, बट द ड्रायव्हर डिड नॉट रिसीव्ह एनी पॅकेट फ्रॉम द सर्व्हर. म्हणजे सर्व्हरला डाटा पाठवण्याचं काम झालं होतं, पण सर्व्हरनं काही रिस्पॉन्ड केला नाही लोकल होस्ट. हा एरर पण मला मिळून घ्या. ठीक आहे. म्हणजे डेटाबेसचं कम्युनिकेशन होतंय. म्हणजे एक गोष्ट केली आपण सध्या, क्रिएट डाटा केला. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त सिलेक्ट करणे, अपडेट करणे आणि डिलीट करणे. त्याच्यासाठी आपण उद्यापासून पुन्हा डे बाय डे सेशन घेऊ. ठीक आहे. आता मी काय करतो, परत एकदा MySQL कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, MySQLD, आणि याला फक्त रिफ्रेश करतो. डाटा सबमिट झाला. ठीक आहे. सबमिट झाल्याच्या नंतर डेटाबेसला मी पुन्हा कनेक्ट करतोय वेगळ्या लाईन मधून, MySQL -S लोकल होस्ट -u रूट -पासवर्ड एमटी, डेटाबेस यूज कॉलेज सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स इन्फो. बघा, 2 डेटा आले आपल्याकडे. त्याचा पासवर्ड पण आहे. बेसिकली पासवर्ड असं स्टोअर नाही करत, त्याच्यासाठी एक वेगळी ट्रिक आहे, तुम्हाला मी ती ट्रिक पण सांगेल काय असते ते. तर सध्या फक्त समजून घ्या, एवढंच करायचं. ठीक आहे. इथपर्यंत. आता सध्या आपण फक्त काय केलं, JDBC मध्ये फक्त डेटा इन्सर्ट करण्याची प्रोसेस घेतली. ओके.